नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी जेव्हा मुलं आज करिअरचा विचारही करत नाहीत, तेव्हा एका मुलाने जगातील सर्वात बलाढ्य साम्राज्यांना उघड आव्हान दिलं होतं? हे ऐकायला एखाद्या सुपरहिरो मूव्हीसारखं वाटतंय, पण हे खरंच शक्य होतं का? औरंगजेब आणि आदिलशहासारख्या महासत्तांसमोर एक 15 वर्षांचा मुलगा काय करणार? इथेच तर खरी गोष्ट सुरू होते. हे आव्हान केवळ तलवारीच्या जोरावर नव्हतं, तर एका मोठ्या स्वप्नावर. आणि त्या स्वप्नासाठी योग्य वेळी उचललेल्या पहिल्या पावलावर अवलंबून होतं. अगदी. आज आपण याच पहिल्या पावलावर बोलणार आहोत की नक्की सुरुवात झाली कशी आणि कुठून. हो, म्हणजे कोणतीही मोठी गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्यावेळची परिस्थिती काय होती हे पाहणं महत्वाचं आहे. बरोबर. 17व्या शतकातला महाराष्ट्र. सगळीकडे आदिलशाही आणि मुघलशाहीची जागीरदारी पद्धत होती. जहागीरदारी पद्धत हे नाव आपण खूप वेळा ऐकतो, पण याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होत होता? म्हणजे ही एक प्रकारची फ्रँचायझी सिस्टीम होती का? फ्रँचायझी सिस्टीम हा शब्दप्रयोग खूपच इंटरेस्टिंग आहे. हो ना. जिथे सुलतान मूळ ब्रँड आहे आणि जहागीरदार हे फ्रँचायझी ओनर्स आहेत, ज्यांना फक्त नफ्यात रस आहे, लोकांना सेवा देण्यात नाही. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलंय, पण एका मोठ्या फरकासह. अच्छा. कसं आहे ना, फ्रँचायझी मालकाला तो ब्रँड वाढवायचा असतो, तो त्यात गुंतवणूक करतो. इथे जहागीरदाराला माहीत होतं की त्याची जहागीर कधीही काढून घेतली जाऊ शकते. ओहो, म्हणजे काहीच शाश्वती नव्हती? काहीच नाही. आज इकडे उद्या तिकडे. त्यामुळे तो जमिनीत किंवा लोकांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसा कसा उकळता येईल याच विचारात असायचा. म्हणजे शॉर्ट टर्म गेनसाठी लाँग टर्म डेव्हलपमेंटचा पूर्णपणे बळी दिला जात होता. अगदी तसंच. विचार करा, आज एक जहागीरदार आहे, तो एक कर प्रणाली लावतोय. उद्या दुसरा येतोय, तो सगळं बदलून स्वतःचे नियम लावतोय. बापरे. या सततच्या बदलांमुळे आणि शोषणाने सामान्य रयत म्हणजे शेतकरी पूर्णपणे भरडून निघाला होता. सततची युद्ध, दुष्काळ आणि वरून या जहागीरदारांचा जुलूम, या तिहेरी संकटात लोकांमध्ये एक प्रकारची निराशा पसरली होती. एक प्रकारची हतबलता आली असणार की काहीही केलं तरी आपलं नशीब बदलणार नाही. बरोबर. आपलं काम फक्त राबायचं आणि वरच्या लोकांचे खिसे भरायचे. अगदी. आणि या परिस्थितीचा सर्वात वाईट परिणाम म्हणजे लोकांचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान पूर्णपणे नष्ट झाला होता. खरंय. स्त्रियांची प्रतिष्ठा सुरक्षित नव्हती. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा त्यांच्या घरात न राहता थेट सुलतानाच्या तिजोरीत जात होता. लोकांसमोर कोणताही आदर्श नव्हता, कोणतीही आशा नव्हती. याच घनदाट अन्यायाच्या अंधारात एका 15 वर्षांच्या मुलाच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटली. पण ज्योत पेटणं एक गोष्ट आहे आणि त्यातून वणवा पेटवणं दुसरी. एवढ्या मोठ्या साम्राज्यांशी लढण्यासाठी सैन्य तर लागणारच ना? हो, नक्कीच. मोठमोठे मराठा सरदार तर याच आदिलशाही मुघलशाही जहागीरदार म्हणून काम करत होते. मग त्यांनी अशा प्रस्थापित सरदारांना एकत्र का नाही केलं? त्यांच्याकडे सैन्य होतं, अनुभव होता. हाच तर कळीचा मुद्दा आहे. शिवबांनी हेच ओळखलं होतं की जे सरदार या व्यवस्थेचा भाग आहेत, अच्छा. जे या जहागीरदारी पद्धतीचे लाभार्थी आहेत, ते या व्यवस्थेच्या विरोधात का लढतील? बरोबर. त्यांची निष्ठा तर सुलतानाशी असणार. हो, सुलतानाशी किंवा स्वतःच्या जहागिरीशी होती, रयतेशी किंवा स्वराज्याच्या स्वप्नाशी नव्हती. म्हणजे जे लोक सिस्टममधून फायदा उचलत आहेत तेच सिस्टम बदलायला कधीच तयार नसतात. अगदी बरोबर. म्हणूनच शिवबांनी मोठ्या प्रस्थापित सरदारांवर अवलंबून न राहता आपल्या बालपणीच्या मित्रांना सोबत घेतला. बालपणीच्या मित्रांना? हो. हे मित्र म्हणजे कोणी मोठे सरदार नव्हते, तर सह्याद्रीच्या कुशीत, मावळच्या खडकाळ प्रदेशात वाढलेली सामान्य पोरं होती. मावळ प्रांत म्हणजे हाच तो प्रदेश जिथून पुढे स्वराज्याचे पहिले सैनिक तयार झाले. पण फक्त मावळच का? कारण मावळचा भूगोल आणि तिथली माणसं दोन्ही खास होती. अच्छा. मावळ हा अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम भाग. इथले लोक काटक, स्वाभिमानी आणि कमालीचे शूर होते. त्यांना तिथला प्रत्येक डोंगर, प्रत्येक दरी, प्रत्येक वाट तोंडपाठ होती. म्हणजे निसर्गानेच त्यांना लढवय्ये बनवलं होतं. अगदी. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी पासलकर यांसारखे सवंगडी जे शिवबांबरोबरच लहानाचे मोठे झाले होते, ते त्यांचे पहिले शिलेदार बनले. म्हणजे ही फक्त मैत्रीची गोष्ट नव्हती, ही एक प्रकारे सरंजामशाहीच्या नियमांना दिलेली तिलांजली होती. बरोबर. जिथे मोठे सरदार वतनासाठी आणि वारसा हक्कासाठी लढत होते, तिथे शिवबांनी ध्येयावर आधारित एक टीम तयार केली. ही मिशन बेस्ड लॉयल्टी होती, ब्लडलाईन बेस्ड लॉयल्टी नव्हे. अप्रतिम. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलेत. मिशन बेस्ड लॉयल्टी.
हां, त्या काळातला खूप मोठा मानसिक आणि व्यवस्थापकीय बदल होता. हो, आणि हीच स्वराज्याची खरी ताकद होती. ही माणसं पगारासाठी किंवा जहागिरीसाठी नाही, तर एका ध्येयासाठी, आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी. आणि आपल्या राजासाठी लढायला तयार होती. अगदी. ही एक अशी कोर टीम होती जिचा प्रत्येक सदस्य दुसऱ्यावर आणि आपल्या नेत्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होता. हाच तो पाया होता ज्यावर स्वराज्याची भव्य इमारत उभी राहणार होती. ठीक आहे, म्हणजे क्रांतिकारी विचार आणि तो विचार जगणारी टीम तयार होती. पण विचार कितीही मोठा असला तरी त्याला पहिल्या यशाची गरज असते. एका अशा विजयाची जो अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला शक्यतेच्या कक्षेत आणून ठेवतो. एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट लागतो, बरोबर? हो, आणि त्यासाठी त्यांनी एक अशी जागा निवडली जिथे शत्रू ढुंकूनही पाहत नव्हता, तोरणा. अगदी. एक मिनिट, पण दुर्लक्ष केलेला किल्ला निवडणं हे दुधारी तलवारीसारखं नाही का? म्हणजे तो जिंकणं सोपं असेल, पण तो इतपणा पडका असू शकतो की जिंकल्यावर त्याचं संरक्षण करणं डोईजड होईल. यात धोका नव्हता का? धोका होता, पण तो एक मोजून मापून घेतलेला धोका होता. अच्छा. यातच त्यांची दूरदृष्टी आणि युद्धनीती दिसते. तोरणा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता, पण तो इतका उंच आणि दुर्गम ठिकाणी होता की त्यावर पोहोचायला प्रचंड मेहनत लागायची. त्यामुळे आदिलशहाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. तिथे जेमतेम सैन्य आणि जुजबी शस्त्रसामग्री होती. म्हणजे त्यांनी शत्रूची सर्वात कमकुवत नस पकडली. अगदी. आणि भौगोलिकदृष्ट्या त्याचं काय महत्त्व होतं? हो, तेच मला विचारायचं होतं. तोरणाचं रणनीतिक महत्त्व खूप होतं. एकदा किल्ला ताब्यात आला की कमीत कमी मनुष्यबळात त्याचं संरक्षण करणं शक्य होतं. बरोबर. शिवाय त्याच्या उंचीमुळे आजूबाजूच्या मोठ्या प्रदेशावर नजर ठेवणं सोपं होतं. पण यापलीकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती? तोरणा जिंकल्याने पुणे आणि वाई प्रांताकडे जाणारे व्यापारी मार्ग नियंत्रणात आले. ओहो, म्हणजे शत्रूच्या आर्थिक नाड्या अप्रत्यक्षपणे आवळायला सुरुवात झाली. अगदी बरोबर. हा फक्त जमिनीचा तुकडा जिंकण्याचा प्रश्न नव्हता, तर त्या भागातील आर्थिक आणि लष्करी हालचालींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होता. आणि मग त्यांनी किल्ला कसा जिंकला? शिवबांनी आपल्या मावळ्यांसोबत गुप्तपणे किल्ल्यावर चढाई केली आणि तिथल्या किल्लेदाराला समजावून किंवा धाक दाखवून एका थेंब रक्तही न सांडता किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. कमाल आहे. म्हणजे एक अहिंसक सुरुवात होती ही. हो. पण खरी गंमत तर पुढे आहे असं मी ऐकलंय. किल्ला जिंकल्यावर तिथे काहीतरी अनपेक्षित घडलं. हो, किल्ला जिंकल्यावर त्याची डागडुजी आणि तटबंदी मजबूत करण्याचं काम सुरू झालं. काम सुरू असतानाच कामगारांना तिथे गुप्त धनाचा हंडा सापडला. खरंच? म्हणजे सोन्याच्या मोहरा वगैरे? हो, सोन्याच्या मोहरांनी भरलेला. सगळ्या मावळ्यांना वाटलं की इतर देवी भवानीचीच कृपा आहे, स्वराज्याला देवीचा आशीर्वाद मिळाला. अविश्वसनीय. म्हणजे मग त्यांनी त्या खजिन्याचं काय केलं? इथेच सामान्य राजा आणि युगपुरुषांच्यातला फरक दिसतो. म्हणजे शिवबांनी जाहीर केलं की हा खजिना म्हणजे स्वराज्याच्या ध्येयाला देवी भवानीचा आशीर्वाद आहे. त्यांनी त्यातली एकही मोहर स्वतःसाठी वापरली नाही. नाही. तो सगळा खजिना स्वराज्याच्या कामासाठी, म्हणजे नवीन शस्त्र खरेदी करण्यासाठी, सैन्य उभारणीसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तोरणाच्या जवळच असलेल्या मुरुंब देवाच्या डोंगरावर एक नवीन, अधिक सुरक्षित आणि भव्य किल्ला बांधण्यासाठी वापरला. तो किल्ला म्हणजेच स्वराज्याची पहिली राजधानी, राजगड. काय सांगताय? म्हणजे त्यांनी तो खजिना विंडफॉल गेन म्हणून नाही, तर सीड कॅपिटल म्हणून वापरला. अगदी. ही तर एखाद्या आधुनिक स्टार्टअप संस्थापकाची मानसिकता आहे. 17व्या शतकात असा विचार करणं हेच थक्क करणारं आहे. बरोबर. एका किल्ल्याच्या दुरुस्तीतून मिळालेल्या पैशातून दुसरा नवा किल्ला बांधला गेला. एका विजयातून दुसऱ्या मोठ्या ध्येयाची पायाभरणी झाली. म्हणूनच तोरणा जिंकणं हे केवळ एक किल्ला जिंकणं नव्हतं. नाही, ते म्हणजे जणू काही एका भव्य इमारतीची पायाभरणी करून त्यावर पहिली वीट रचण्यासारखं होतं. पहिली वीट हे रूपक खूप महत्वाचं आहे. हो ना? कारण हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, हा एक मानसिक विजय होता. ज्या रयतेने आणि मावळ्यांनी कायम फक्त हार पाहिली होती, गुलामी अनुभवली होती, त्यांच्यासाठी हा आशेचा पहिला किरण होता. अगदी. आपणही जिंकू शकतो हा विश्वास या पहिल्या विटेने दिला. हो, कारण ह्या एका विजयाने अनेक गोष्टी साध्य केल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मावळ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. ज्या आदिलशाहीचं नाव ऐकून लोक भीतीने थरथर कापायचे, त्या आदिलशाहीच्या ताब्यातला किल्ला आपण जिंकू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात खोलवर रुजला. या एका छोट्या विजयाने त्यांच्या मनातली वर्षानुवर्षांची भीती काढून टाकली. अगदी. आणि जे स्वप्न फक्त मनात होतं ते आता सत्यात उतरू लागलं होतं.
विचाराला कृतीची जोड मिळाली होती. हो. की त्यांच्या सोबत्यांच्या मनात होतं त्याला आता एक मूर्त रूप मिळालं होतं. तोरणा विजय हा त्या स्वप्नाला मिळालेला पहिला आकार होता. खरंय. तो तोरणाच्या बुरुजावर फडकावलेला भगवा झेंडा हा केवळ एका कापडाचा तुकडा नव्हता. तर तो हजारो वर्षांच्या गुलामगिरीला आणि हे असंच चालणार या मानसिकतेला दिलेलं एक उघड आव्हान होतं. बरोबर. तो एका नव्या युगाच्या सुरुवातीचा संकेत होता. म्हणजे हा फक्त एक किल्ला जिंकणं नव्हतं, तर एका मोठ्या वादळाची ती नांदी होती. हो, एका विचाराला मिळालेलं ते पहिलं यश होतं आणि या पहिल्या यशानेच पुढे मोठमोठ्या लढायांची आणि विजयांची पायाभरणी केली. स्वराज्याची ठिणगी तर पडली होती, पण समोर अफजल खानासारखा अक्राळ विक्राळ डोंगर उभा होता. खानाने विडा उचलला होता शिवबांना जिवंत पकडण्याचा, पण महाराजांनी खानाला हरवण्यासाठी शस्त्रापेक्षा एका अशा गोष्टीचा वापर केला ज्याने जगाचा युद्ध इतिहास बदलला. ती गोष्ट होती गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे फक्त लपून हल्ला करणे असं मला वाटलं होतं, पण ह्यात काहीतरी सायन्स आहे का? नक्कीच. हा केवळ लपून केलेला हल्ला नव्हता, तर ते शत्रूच्या मानसिकतेशी खेळलेलं एक गणित होतं. म्हणजे आज आपण त्याच गणिताबद्दल बोलणार आहोत. हो. आज आपण 1659 सालच्या त्या घटनेची सखोल चर्चा करणार आहोत, जेव्हा विजापूरच्या आदिलशाहीने छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी त्यांचा सर्वात बलाढ्य सरदार अफजल खान याला पाठवलं. आणि ही फक्त एक लढाई नव्हती, अजिबात नाही. ही बुद्धी, धैर्य आणि रणनीतीची कसोटी होती. बरोबर. एका बाजूला होतं खानाचं 40,000 अवाध्य सैन्य, प्रचंड तोफखाना, आणि स्वतःच्या ताकदीचा प्रचंड अहंकार. आणि दुसऱ्या बाजूला होते महाराज. सैन्यबळ खूप कमी, पण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी खानाकडे नव्हती. सह्याद्रीच्या भूगोलाचं अचूक ज्ञान आणि शत्रूवर मानसिक दबाव टाकण्याची कला. पण मला एक प्रश्न पडतो. खान इतका अनुभवी होता, आदिलशाहीचा सर्वात मोठा सरदार, मग तो इतक्या सहज सापड्यात अडकला कसा? म्हणजे त्याच्याकडून नक्की काय चुका झाल्या? त्याची सगळ्यात मोठी चूक होती त्याचा अहंकार. असं आहे की दरबारातून निघतानाच त्याने विडा उचलला होता की तो डोंगरातल्या उंदराला जिवंत किंवा मृत पकडून आणणार. तो महाराजांना कमी लेखत होता. अच्छा. आणि त्याने प्रवासात काय केलं? तुळजापूर, पंढरपूरसारखी पवित्र देवळं उद्ध्वस्त केली. हा फक्त विध्वंस नव्हता. हा एक मानसिक डाव होता. अगदी. त्याला वाटलं की यामुळे महाराज चिडतील, संतापतील आणि रागाच्या भरात खुल्या मैदानात युद्धासाठी येतील, जिथे तो त्यांना सहज हरवू शकेल. म्हणजे खानाने एक डाव टाकला आणि महाराजांनी त्यावर प्रतिडाव टाकला. बरोबर. त्यांनी संताप दाखवण्याऐवजी घाबरल्याचं नाटक केलं. हो. त्यांनी खानाला संदेश पाठवले की तुम्ही तर माझ्या वडिलांसारखे आहात, मी तुमच्याशी कसा लढणार? मी शरण यायला तयार आहे. हा एक उत्कृष्ट मानसशास्त्रीय सापळा होता. आणि खानाचा अहंकार सुखावला गेला असणार. नक्कीच. त्याला वाटलं आपलं काम अगदी सोपं झालं. आणि याच अतिआत्मविश्वासात त्याने दुसरी मोठी चूक केली. कोणती? त्याने रणांगण निवडण्याचा हक्क महाराजांना दिला. आणि महाराजांनी जागा निवडली प्रतापगडच्या पायथ्याशी असलेलं जावळीचं घनदाट जंगल. ही निवड इतकी महत्वाची का होती? अहो, कारण या एका निवडीने खानाची सगळ्यात मोठी ताकदच त्याची सगळ्यात मोठी कमजोरी बनवली. कशी काय? खानाची खरी ताकद काय होती? त्याची शक्तिशाली घोडदळ आणि प्रचंड तोफखाना. पण जावळीच्या घनदाट जंगलात, त्या अरुंद वाट्यांवर, त्या खोल दऱ्यांमध्ये घोड्यांना पळता तरी येतं का? नाही, शक्यच नाही. आणि तोफा हलवणं तर अशक्यच. कल्पना करा, 40,000 सैन्याची एक लांबचक रांग अरुंद खिंडीतून सापासारखी सरपटतीये. पुढे काय होतं हे मागच्याला कळत नाही आणि मागे फिरायलाही जागा नाही. म्हणजे तो तोफखाना केवळ ओझं बनून राहिला होता. अगदी. महाराजांनी भूगोलाला आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलं होतं. पण एक मिनिट, ही सगळी तयारी, खानाला जंगलात बोलवणं, याचा अर्थ भेटीच्या आधीच महाराजांना खात्री होती की खान दगा देणार आहे? हो, जवळजवळ खात्री होती. मग भेटायला गेलेच का? हा तो खूप मोठा धोका होता. धोका होताच, पण तो एक मोजून मापून उचललेलं पाऊल होतं. महाराजांच्या गुप्तहेरांनी त्यांना खानाच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिली होती. खान दगा देणार हे त्यांना माहीत होतंच. अच्छा. पण भेटायला जाण्यामागे 2 मोठी कारणं होती. एक, खानाला त्याच्याच जाळ्यात पूर्णपणे अडकवणं, आणि दुसरं, 40,000 सैन्याशी थेट लढण्याऐवजी त्यांच्या सेनापतीलाच संपवून संपूर्ण सैन्याचं मनोधैर्य खच्ची करणं. ही एक प्रकारची सर्जिकल स्ट्राईकची योजना होती. आणि या सर्जिकल स्ट्राईकची वैयक्तिक तयारीही तितकीच अचूक होती. मग? म्हणजे ते चिलखत, जिरेटोप. हो, पण ती तयारी सामान्य नव्हती. त्यांनी कपड्यांच्या खाली चिलखत घातलं होतं. म्हणजे लोखंडी तारांपासून विणलेला एक धातूचा शर्ट, जो लवचिक असतो पण वार रोखू शकतो. जे वरून कुणाला दिसणार नाही. अजिबात नाही.
एक अदृश्य संरक्षण आणि डोक्यावरच्या पगडीखाली एक धातूची टोपी, जिरेटोप. म्हणजे वरखणी ते निशस्त्र दिसत होते, पण आतून ते पूर्णपणे तयार होते. आणि मग ती शस्त्र, वाघ, नखं आणि बिचवा, ही काही सामान्य लढाईची शस्त्र नाहीत. नाहीतच, ही तर जणू गुप्तहेरांची शस्त्र आहेत, अत्यंत जवळून हल्ला करण्यासाठी बनवलेली. त्या वाघनखांबद्दल सांगा ना, ते नक्की कसं शस्त्र आहे? वाघनख हे एक विलक्षण शस्त्र आहे. ते तळ हातामध्ये लपवता येतं. त्याला वाघाच्या नखांप्रमाणे 4-5 तीक्ष्ण वाकडी पाती असतात. म्हणजे मूठ बंद केली की दिसणार नाही. बरोबर, पण हल्ला करताना ते शत्रूच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडू शकतं. आणि उजव्या अस्तनीत लपवलेला बिचवा म्हणजे विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा एक छोटा खंजीर. या शस्त्रनिवडीवरूनच कळतं की प्रत्येक शक्यतेचा विचार केला गेला होता. अगदी. जर खानाने मिठी मारून चिरडण्याचा प्रयत्न केला तर वाघनख कामी येईल. जर दुसरा धोका निर्माण झाला तर बिचवा तयार होता. या सगळ्या तयारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा केवळ शौर्याचा नाही, तर अत्यंत सूक्ष्म नियोजनाचा भाग होता. आणि म्हणून हा गनिमी कावा खास आहे. यात काहीही नशिबावर सोडलं नव्हतं. प्रत्येक संभाव्य धोक्याचा विचार करून त्यावर उपाय तयार होता. आणि मग अखेर तो दिवस उजाडला. 10 नोव्हेंबर 1659, प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेला तो शामियाना. काय वातावरण असेल नाही? कमालीचा तणाव. कल्पनाच करवत नाही. त्या शामियानात 2 बलाढ्य योद्धे, दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रचंड अविश्वास. आणि काही क्षणातच इतिहास घडणार होता. ठरल्याप्रमाणे दोघेही मोजक्या रक्षकांसोबत आले. महाराजांसोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी कोंढाळकर होते. आणि खानासोबत सय्यद बंडा नावाचा एक बलाढ्य शस्त्रनिपुण सैनिक. भेटीच्या वेळी तो उंच आणि धिप्पाड अफजल खान महाराजांना आलिंगन देण्यासाठी पुढे आला. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ, असं काहीतरी तो म्हणाला. आणि तोच तो निर्णायक क्षण होता. खानाने महाराजांना मिठीत घेतलं आणि आपल्या प्रचंड ताकदीने त्यांची मान आपल्या काखेत दाबून ठेवली. त्याचवेळी त्याने आपल्या अंगरख्याखाली लपवलेली कट्यार काढली. आणि महाराजांच्या पाठीत खुपसण्याचा प्रयत्न केला. हो, त्याचा हेतू स्पष्ट होता. महाराजांना मिठीत चिरडून किंवा कट्यारीने ठार मारायचा. तो क्षण विचार करा. खानाने मिठी मारली आणि पाठीत कट्यार खुपसली. महाराजांना तो स्पर्श जाणवला असेल. धातूवर धातू घासल्याचा कर्रर्र असा आवाज. आणि त्यांना कळलं असेल की चिलखताने आपलं काम केलं आहे. वाचलो आपण. हो, चिलखतामुळे महाराज वाचले. आणि पुढच्या क्षणी इतिहासाला कलाटणी देणारी घटना घडली. खानाचा डाव त्याच्यावरच उलटला. महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता डाव्या हातामध्ये लपवलेल्या वाघनखांनी खानाचं पोट फाडले. हा हल्ला इतका अनपेक्षित, इतका अचूक आणि इतका भयंकर होता की खानाला सावरण्याची संधीच मिळाली नाही. अजिबात नाही. त्याची आतडी बाहेर आली आणि तो दगा दगा ओरडत खाली कोसळला. पण गोष्ट इथेच संपली नाही. खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी त्यालाही संपवले. आणि त्याचवेळी सय्यद बंडाने महाराजांवर तलवारीचा वार केला. आणि तो वार जीवा महालाने स्वतःवर झेलला आणि सय्यद बंडाला ठार केलं. आणि तेव्हापासूनच ती म्हण प्रचलित झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. अवघ्या काही क्षणात शामियानातील खेळ खल्लास झाला होता. खानाचं तर काम झालं, पण बाहेर तर 40,000ची प्रचंड फौज उभी होती. त्यांचं काय? आणि इथेच या योजनेचा दुसरा आणि तितकाच महत्वाचा टप्पा सुरू झाला. तोफेचा इशारा. बरोबर. ठरलेल्या इशाऱ्यानुसार प्रतापगडावरून तोफेचा आवाज आला. तो एकच आवाज त्या शांत जंगलात घुमला आणि त्याने येणाऱ्या वादळाची सूचना दिली. खानाचं सैन्य तर पूर्णपणे गाफील होतं. ते विजयाच्या घोषणेची वाट पाहत होते. त्यांना वाटत होतं शिवाजी महाराज शरण आले. त्यांना काय घडणार आहे याची सुतराम कल्पना नव्हती. खरंय. आणि अचानक जंगलाचं चारी बाजूने हर हर महादेवचा घोष घुमला. दऱ्याखोऱ्यात झाडाझुडपात दगडांच्या आडून लपलेले मराठा सैनिक एकाच वेळी खानाच्या सैन्यावर तुटून पडले. विचार करा त्यांची अवस्था. त्यांचा सेनापती मारला गेला होता. ते अपरिचित आणि गैरसोयीच्या जागेत अडकले होते. त्यांच्यात प्रचंड गोंधळ उडाला. म्हणजे हा फक्त एक हल्ला नव्हता, तर एकाच वेळी अनेक ठिकाणांहून केलेला सुनियोजित हल्ला होता. अगदी. आणि इथेच गनिमी काव्याचं खरं स्वरूप दिसतं. मराठा सैनिक दिसायचे, हल्ला करायचे आणि क्षणात झाडाझुडपात नाहीसे व्हायचे. आदिलशाही सैन्याला कळतच नव्हतं की शत्रू नक्की किती आहे आणि कुठून येतोय. त्यांच्यासाठी अख्खं जंगलच शत्रू बनलं होतं. मराठ्यांनी त्या भूभागाचा असा काही फायदा घेतला की खानाच्या बलाढ्य सैन्याची अक्षरशः वाताहत झाली. आणि काही तासांतच 40,000च्या सैन्याचा धुव्वा उडाला. हा फक्त विजय नव्हता, हा संपूर्ण विनाश होता. होय, यालाच संपूर्ण युद्ध
किंवा टोटल वॉर म्हणतात, जिथे शत्रूला फक्त हरवलं जात नाही तर त्याची पुन्हा उभे राहण्याची क्षमताच नष्ट केली जाते. मराठ्यांना प्रचंड शस्त्रसाठा, खजिना, हत्ती, घोडे मिळाले. ज्यामुळे स्वराज्याचं लष्कर अधिक शक्तिशाली झालं. नक्कीच, या एका विजयानं केवळ आदिलशाहीनंच नाही तर दिल्लीच्या मुघल तख्तालाही एक स्पष्ट संदेश दिला की सह्याद्रीमध्ये एक नवीन शक्ती उभी राहत आहे, जिला कमी लेखनाची चूक महागात पडू शकते. आणि ह्या घटनेतून आपल्याला कायम लक्षात राहतील असे 3 महत्वाचे डावपेच मिळतात. पहिलं, आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अहंकारालाच आपलं शस्त्र बनवा. दुसरं, रणांगण स्वतः निवडा. आणि तिसरं, तयारी अशी करा की नशिबाला जागाच उरणार नाही. अगदी बरोबर. खान संपला, पण स्वराज्यावर आता खुद औरंगजेबाची नजर पडली होती. त्याने त्याचा मामा शाइस्ते खान याला लाखाचं सैन्य देऊन पाठवलं. पण लाल मालात जे घडलं ते वाचून आजही इतिहासकारांना घाम फुटतो. ती रात्र होती 5 एप्रिल 1663ची, जेव्हा खुद्द मृत्यू लाल महालाच्या खिडकीतून आत शिरला होता. शाहिस्तेखान तर लाखाच्या फौजेच्या गराड्यात होता. मग महाराज आत पोचलेच कसे? नेमका हाच प्रश्न आहे. आणि आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. महाराजांची एक अशी धाडसी मोहीम ज्याने फक्त एका रात्रीत मुघल साम्राज्याला हादरा दिला. हो, आणि या घटनेबद्दल आपल्याकडे काही महत्त्वाचे ऐतिहासिक स्रोत आहेत. म्हणजे सभासद बखर आहे आणि आत्ताची काही लष्करी विश्लेषणं सुद्धा आहेत, जी या हल्ल्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहतात. बरोबर. पण आधी आपण पार्श्वभूमी समजून घेऊया, हे सगळं सुरू कसं झालं. तर मुघल बादशाह औरंगजेब त्याने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनमध्ये पाठवलं. सैन्य किती? तर जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त, आणि एक शक्तिशाली तोफखाना सोबत होता. आणि उद्देश एकच होता, स्वराज्याचा समूळ नाश. अगदी. आणि या शाहिस्तेखानाने पुण्यावर कब्जा करून तळ कुठे ठोकला? तर थेट महाराजांच्या लहानपणीच्या घरात, लाल महालात. विचार करा, आपल्याच घरात शत्रू येऊन बसलाय. मला वाटतं या हल्ल्यामागे फक्त लष्करी कारण नव्हतं, यात एक भावनिक, एक मानसिक बाजू सुद्धा होती, की नाही? नक्कीच होती. ही मोहीम त्यामुळेच फक्त एक लष्करी कारवाई राहत नाही. ती स्वतःचं घर, स्वतःची ओळख परत मिळवण्याची लढाई बनते. आणि शाहिस्तेखान काही 1-2 दिवस नव्हता, तो जवळपास 3 वर्ष पुण्यात होता. 3 वर्ष म्हणजे त्याच्या सैन्याने अक्षरशः उच्छाद मांडला असेल. हो, गावं लुटली, मंदिरं उद्ध्वस्त केली, स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे महाराजांसमोर 1.5 लाखाच्या सैन्याशी थेट लढण्याचं आव्हान नव्हतं. आव्हान वेगळंच होतं. हो, आव्हान होतं शत्रूच्या मानसिकतेवर घाव घालण्याचं. त्यांच्या सर्वात सुरक्षित ठिकाणी, त्यांच्या सेनापतीच्या घरात घुसून हल्ला करायचा. आणि यासाठी सर्वात आधी गरज होती अचूक माहितीची. आणि इथेच या मोहिमेचा खरा पाया रचला गेला, हेरगिरी. आणि त्या हेरगिरीच्या शिखराचं नाव होतं बहिर्जी नाईक, स्वराज्याचे तिसरे नेत्र. अगदी. सभासद बखरीत त्यांच्या गुप्तहेर खात्याबद्दल खूप छान वर्णन मिळतं. त्यांची पद्धत म्हणजे अविश्वसनीय होती. ते फक्त सैनिक हेर म्हणून पाठवत नव्हते. अच्छा. त्यांनी सामान्य लोकांचं, म्हणजे शेतकरी, व्यापारी, अगदी कलाकारांचं एक असं जाळं विणलं होतं, जे शत्रूच्या गोठात अगदी सहज मिसळून जायचंय. वाह. म्हणजे हे एक प्रकारचं ह्युमन इंटेलिजन्स नेटवर्क होतं, जे शत्रूच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून माहिती काढत असे. बरोबर. आणि या गुप्तहेरांना खास प्रशिक्षण दिलं जायचं. इस्लामिक चालीरीती, उर्दू आणि फारसी भाषा, सगळं काही. त्यामुळे ते सेवक म्हणून, खानसामा म्हणजे आचारी म्हणून, आणि फनकार म्हणजे कलाकार म्हणून शाहिस्तेखानाच्या छावणीत दाखल झाले. हो. आणि त्यांनी फक्त वरवरची माहिती नाही काढली. लाल महालाचा अक्षरशः प्रत्येक कोपरा तपासला. म्हणजे नक्की काय काय माहिती काढली असेल त्यांनी? तुम्ही विचार करा, महालाचा संपूर्ण नकाशा, भिंतींची जाडी किती आहे, गुप्त मार्ग कुठे आहेत, शाहिस्तेखान नक्की कुठल्या खोलीत झोपतो, त्याच्या अंगरक्षकांची संख्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहारेकरांच्या बदल्याच्या वेळा. ही माहिती इतकी अचूक होती की महाराजांना अंधारातही महालातील प्रत्येक मार्ग माहीत होता. खरं तर याला आजच्या काळात इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणतात, बरोबर ना? अगदी बरोबर. शत्रूच्या घरात घुसून माहिती मिळवायची आणि त्याच माहितीच्या आधारे त्यांच्यावर हल्ला करायचा. हे त्या काळासाठी खूपच आधुनिक युद्धतंत्र होतं. 1.5 लाखाच्या सैन्याच्या छावणीत घुसून त्यांच्या सेनापतीच्या झोपण्याच्या खोलीची माहिती काढणं हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे बहिर्जी नाईकांनी आपलं काम चोख बजावलं होतं. हो. आता आव्हान होतं प्रत्यक्ष पुण्यामध्ये प्रवेश करण्याचं. शहराभोवती तर कडेकोट बंदोबस्त होता.
आणि इथेच महाराजांची कल्पकता दिसते. त्यांनी एका अशा गोष्टीचा वापर केला ज्यावर कुणी संशय पण घेऊ शकत नाही. एक लग्न. लग्नाची वरात. ही कल्पनाच किती धाडसी आहे. एका लष्करी कारवाईसाठी लग्नाचा बहाणा करणं. अगदी. काही इतिहासकार यावर प्रश्न विचारतात की एकच वरात होती की अनेक लहान गट शिरले, पण सभासद बखरीसारखे स्रोत सांगतात की योजना वरातीचीच होती. अच्छा. एप्रिल 1663 एका लग्न समारंभासाठी शहरात प्रवेश करण्याची विशेष परवानगी मिळवण्यात आली. आणि मग खुद्द महाराज आपले 400 निवडक मावळे घेऊन वराडी म्हणून त्या वरातीत सामील झाले. म्हणजे जिथे सैन्य आणि शस्त्र पोहोचू शकत नव्हती तिथे वऱ्हाडी पोहोचले. शत्रूला पूर्णपणे गाफील ठेवलं. यालाच डिसेप्शन म्हणतात. फसवेगिरीची रणनीती. शत्रूच्या नियमांचा वापर करून त्यांच्याच डोळ्या देखत त्यांना चकवा द्यायचा. ही गनिमी काव्याची खासियत आहे, ही नाही? बरोबर. मोठ्या सैन्याला थेट न भिडता बुद्धीचा वापर करून त्यांना हरवणं. तर तयारी झाली होती, माहिती हातात होती, सैन्य शहरात पोचलं होतं. पण मला एक प्रश्न आहे. शहरात पोहोचणं एक गोष्ट आणि लाल महालाच्या आत घुसणं दुसरी. प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं? तो क्षण कसा असेल? तिकडे शांतता. महाराज आणि त्यांचे मावळे लाल महालाच्या आवारात पोचले. बहिर्जींनी दिलेल्या माहितीनुसार स्वयंपाकघराजवळच्या एका भिंतीतून आत जाण्याचा मार्ग होता, जिथे पहारा कमी होता. आणि पहारेकरी पूर्णपणे गाफील होते. हो, कोणालाही साधीच चाऊल लागली नाही. आणि ते थेट शाहिस्तेखानाच्या शयनकक्षात पोहोचले. त्या क्षणाचा विचार करा. 1.5 लाख सैन्याचा सेनापती, मुघल साम्राज्याचा मोठा सरदार आपल्याच महालात, आपल्या खोलीत, पूर्णपणे असुरक्षित. त्याला वाटलं असेल की तो जगातल्या सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे. आणि मग अचानक झालेल्या हल्ल्यामुळे छावणीत एकच गोंधळ उडाला. शाहिस्तेखान प्रचंड घाबरला. त्याला काही कळायच्या आत त्याने जीव वाचवण्यासाठी थेट खिडकीतून बाहेर उडी मारायचा प्रयत्न केला. आणि तो खिडकीतून उडी मारत असतानाच अंधारात महाराजांनी त्याच्यावर वार केला. तो वार इतका अचूक होता की शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली गेली. जीव वाचला, पण त्याचा अहंकार, त्याची प्रतिष्ठा कायमची कापली गेली. बरोबर. आणि या हल्ल्यात त्याचा मुलगा अबुल फतह खान तो मारला गेला. त्याच्या काही बायका आणि सैनिकही मारले गेले. इथे एक गोष्ट महत्वाची आहे. महाराजांना हवं असं तर ते शाहिस्तेखानाला सहज ठार मारू शकले असते, बरोबर ना? हो, सहज. पण त्यांचं ध्येय त्याला मारणं नव्हतंच, त्याला अपमानित करणं होतं. त्याची बोटं कापणं हे एक प्रतीक होतं. काय प्रतीक? तो यापुढे कधीही तलवार धरू शकणार नाही. हा एक शक्तिशाली संदेश होता, जो संपूर्ण मुघल साम्राज्याला दिला गेला. आणि आपलं उद्दिष्ट साध्य झाल्यावर महाराज आणि त्यांचे मावळे तितक्याच वेगाने तिथून निसटले. हो, यशस्वीपणे. हल्ला तर झाला, पण त्याचे परिणाम काय झाले? म्हणजे एका रात्रीच्या हल्ल्याने मुघल सल्तनत खरोखरच हादरली का? याचे परिणाम खूप दूरगामी होते. सगळ्यात मोठा परिणाम झाला तो मुघल सैन्याच्या मनोधैर्यावर. विचार करा, ज्या सेनापतीच्या नावावर ते लढत होते तोच 400 मावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झाला. त्यांच्यात प्रचंड भीती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असणार. अगदी. त्यांची आम्ही अजेय आहोत ही भावनाच संपली. आणि खुद्द शाहिस्तेखानाची काय अवस्था झाली असेल? तो शारीरिकरित्या तर जखमी होताच, पण मानसिकरित्या पूर्णपणे खचला होता. तो प्रचंड घाबरला होता. त्याला तो अपमान सहनच झाला नाही. त्याने लाल महाल सोडला लगेच त्याने पुण्याबाहेर मुघल सैन्याच्या छावणीत आश्रय घेतला. ज्या महालात तो राजासारखा राहत होता त्याच महालात परत जायची त्याची हिंमत झाली नाही. आणि ही बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत पोहोचली असेल, औरंगजेब संतापाने लाल झाला असणार. हा फक्त लष्करी पराभव नव्हता, ही मुघल सत्तेची, त्याच्या प्रतिष्ठेची मानहानी होती. त्याचा स्वतःचा मामा एका डोंगरातल्या उंदलाकडून जसं ते महाराजांना हिणवायचे, अपमानित होऊन परत आला. मग त्याने काय केलं? औरंगजेबाने तात्काळ शाहिस्तेखानाला शिक्षा म्हणून बंगालला पाठवून दिलं. ही एक प्रकारे पदावनती होती, एक जाहीर अपमान होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हल्ल्यानंतर फक्त 3 दिवसात शाहिस्तेखानाने पुणे सोडलं. हो, जो माणूस 3 वर्षांपासून स्वराज्याच्या छाताडावर बसला होता तो एका रात्रीच्या हल्ल्याने कायमचा निघून गेला. हा एक प्रचंड मोठा मनोवैज्ञानिक विजय होता. खरंय, या संपूर्ण मोहिमेला आधुनिक लष्करी विश्लेषक असिमेट्रिक वॉरफेअरचं उदाहरण मानतात, हो ना? अगदी. जिथे एक लहान पण चपळ शक्ती मोठ्या आणि शक्तिशाली शत्रूच्या लष्करी ताकदीवर हल्ला करण्याऐवजी त्याच्या कमकुवत बाजूवर, त्याच्या मानसिकतेवर हल्ला करते. हे एक सायकोलॉजिकल ऑपरेशन होतं.
उद्देश एकच, शत्रूमध्ये भीती निर्माण करून त्याचं मनोधैर्य खच्ची करणं. बरोबर. म्हणजे हा केवळ तलवारींचा नाही, तर बुद्धी आणि धैर्याचा विजय होता. अचूक हेरगिरी, धाडसी योजना आणि निर्दोष अंमलबजावणी याच्या जोरावर अशक्य वाटणारी मोहीमही यशस्वी करता येते. या हल्ल्याने हे सिद्ध केलं की संख्याबळ नाही, तर आत्मविश्वास, कल्पकता आणि अचूक रणनीती युद्धाचा निकाल ठरवते. आणि महाराजांनी मुघलांना त्यांच्याच घरात, त्यांच्या बालेकिल्ल्यात हरवून स्वराज्याचा दबदबा संपूर्ण हिंदुस्थानात निर्माण केला. या एका रात्रीने युद्धाची दिशाच बदलून टाकली. शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली, औरंगजेब चवताळला आणि त्याने मिर्झाराजे जयसिंगांना पाठवलं. स्वराज्यावर सर्वात मोठं संकट आलं होतं, ज्याने महाराजांना पुरंदरचा तह करायला भाग पाडलं. पण या पराभवातूनच एक मोठी झेप लपली होती, ती म्हणजे आग्र्याहून झालेली सुटका. इतिहासातील सर्वात मोठा जेलब्रेक. औरंगजेबाच्या कैदेतून सुटणं म्हणजे अशक्य गोष्ट. मिठाईच्या पेट्यांतून बाहेर पडणं हे खरंच घडलं होतं का? तर सुरुवात होते 1665च्या पुरंदरच्या तहापासून. हो, या तहानुसार महाराजांना 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते. आणि तहाची एक अट होती, औरंगजेबाची आग्रा येथे भेट. आणि याच भेटीत काय म्हणतात त्याला ठिणगी पडली. तारीख होती 12 मे 1666. औरंगजेबाचा दरबार. महाराज आणि 9 वर्षांचे संभाजीराजे तिथे पोहोचले. पण त्यांना ज्या रांगेत उभं केलं गेलं, हो, 5000 मनसबदारांच्या रांगेत. म्हणजे ज्या सरदारांना त्यांनी पूर्वी युद्धात हरवलं होतं, त्यांच्याच रांगेत. हा तर अपमान होता. एका सार्वभौम राजाच्या स्वाभिमानावर केलेला थेट हल्ला होता तो. ज्या राजाने अफजलखानाला मारलं, शाहिस्तेखानाची बोटं कापली, त्याला त्याच्याच पराभूत शत्रूंच्या रांगेत उभं करणं हा औरंगजेबाचा डाव होता. त्याला महाराजांना त्यांचं स्थान दाखवून द्यायचं होतं. पण तो डाव त्याच्यावरच उलटला. महाराज प्रचंड संतापले. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता असं वर्णन आहे. आणि ते भर दरबारात औरंगजेबाकडे पाठ फिरून उभे राहिले. विचार करा, औरंगजेबासाठी हा किती मोठा धक्का असेल. नक्कीच. पण महाराजांच्या या कृतीतही एक राजकीय संदेश होता की मी तुमचा चाकर नाही, मी एक राजा आहे. आणि याचा परिणाम? अटक. हो, त्यांना जयपूर हवेलीत नजरकैदेत ठेवलं आणि जबाबदारी दिली जयसिंगाचा मुलगा रामसिंग याच्यावर. आता महाराज पूर्णपणे शत्रूच्या जाळ्यात अडकले होते. आणि इथेच खऱ्या अर्थाने त्या ग्रेट एस्केपची, त्या महान सुटकेची योजना सुरू झाली. पण योजना आखायची तरी कशी? ते शत्रूच्या राजधानीत होते, कडेकोट पहारा होता. इथेच महाराजांची बुद्धी दिसते. त्यांनी जे पहिलं पाऊल उचललं ना, ते कुणी विचारही करू शकणार नाही. म्हणजे त्यांनी स्वतःला अधिक सुरक्षित नाही, तर अधिक कमकुवत दाखवायला सुरुवात केली. एक मिनिट, कमकुवत? हे तर धोकादायक नाही का? वरवर भाता धोकादायक वाटतं, पण हाच तर डाव होता. महाराजांना माहीत होतं की त्यांच्यासोबत आलेले हजारो मावळे ही त्यांची ताकद असली तरी आग्र्यात तीच त्यांची अडचण होती. अगदी बरोबर. या सगळ्यांना घेऊन निसटणं शक्यच नव्हतं. मग त्यांनी काय केलं? त्यांनी औरंगजेबाकडे एक याचिका पाठवली आणि सांगितलं की मी तुमच्या सेवेत राहीन, पण माझ्या या माणसांना परत जाऊ द्या. मला त्यांचा खर्च झेपत नाहीये. अच्छा. आणि औरंगजेबने ताकद कमी केली? ताकद नाही, जबाबदारी. आणि पुढची चाल तर याहूनही जबरदस्त होती. कोणती? त्यांनी रामसिंगला सांगितलं, तू माझ्या सुरक्षेची हमी मागे घे. स्वतःहून? हो. याचा अर्थ काय झाला की महाराजांच्या सुरक्षेची जबाबदारी आता थेट मुघल सैन्यावर आली. आणि याचा फायदा? प्रचंड झाला. जोपर्यंत रामसिंग जबाबदार होता तोपर्यंत पहारा कडक होता. साहजिक आहे. पण एकदा का जबाबदारी मुघल सैन्यावर आली की पहारेकरी थोडे काय म्हणतात त्याला रिलॅक्स झाले. अच्छा, म्हणजे आता ते सरकारी कैदी झाले. बरोबर. त्यांनी स्वतःला एका हाय प्रोफाईल धोक्यातून एका नियमित कैद्याच्या स्थितीत आणलं. वा, म्हणजे शत्रूला पूर्ण विश्वास दिला की आता आपल्याकडनं काही धोका नाही. हो, ही अर्धी लढाई जिंकल्यासारखं होतं. आणि मग सुरू झाला योजनेचा पुढचा टप्पा. आजारी पडण्याचं नाटक. अगदी बरोबर. त्यांचे हकीम, वैद्य रोज येऊ जाऊ लागले. यामुळे पहारेकरी आणखी गाफील झाले. की आजारी माणूस काय करणार? आणि याच आजारातून बरं होण्यासाठी त्यांनी दानधर्म सुरू केला. आणि इथे त्या मिठाईच्या पेटाऱ्यांची एंट्री झाली. हो, महाराज रोज संध्याकाळी साधू, फकीर, ब्राह्मणांना मिठाईचे मोठे पेटारे पाठवू लागले. सुरुवातीला पहारेकरी ते तपासत असतील नाही का? हो, अगदी काटेकोरपणे.
प्रत्येक पेटारा उघडून बघायचे. पण ही गोष्ट रोजचीच झाली. रोज तेच पेटारे, 30 मिठाई. बरोबर. याला मानसशास्त्रात नॉर्मलायझेशन ऑफ डिव्हिएशन म्हणतात. म्हणजे एखादी असामान्य गोष्ट रोज घडली की ती सामान्य वाटू लागते. आणि मग तपासणी ढिली झाली असणार. अगदी. कधी वरवर बघायचं, कधी न बघता सोडून द्यायचं. आणि महाराजांना नेमकं हेच हवं होतं. त्यांनी खूप संयम दाखवला. पण ही योजना तर आग्र्यातली झाली. तिथून निसटल्यावर पुढे काय, याचं नियोजन कसं झालं? म्हणजे इथे बहिर्जी नायकांची भूमिका येते. नक्कीच. बहिर्जी नाईक आणि त्यांचं गुप्तहेर खातं म्हणजे स्वराज्याचे डोळे आणि कान होते. महाराजांच्या आग्रा भेटीच्या आधीपासूनच त्यांचे हेर तिथे वेगवेगळ्या वेशात पसरले होते. साधू, वैरागी, व्यापारी. हो. आणि त्यांनी फक्त माहिती नाही काढली, तर आग्र्यापासून राजगडापर्यंतचे सुरक्षित मार्ग, सुरक्षित घरं, वाटाडे हे सगळं तयार ठेवलं होतं. विचार करा, 17व्या शतकातलं हे गुप्तचर जाळं कोणतीही टेक्नॉलॉजी नसताना. अविश्वसनीय आहे हे. या तयारीशिवाय सुटका शक्य होती, पण परतीचा प्रवास तो जवळजवळ अशक्य होता. आणि मग तो दिवस आला, 17 ऑगस्ट 1666. रोजच्यासारखीच लगबग. मिठाईचे पेटारे तयार झाले, बाहेर जाऊ लागले. पहारेकऱ्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. पण त्या दिवशी त्या पेटाऱ्यांमध्ये मिठाई नव्हती. एका पेटाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज होते आणि दुसऱ्यात संभाजीराजे. आणि मागे हवेलीत हिरोजी फर्जंद झोपले होते. हो, महाराजांचे कपडे घालून. आणि मदारी मेहतर त्यांचे पाय छेपण्याचे नाटक करत होता, म्हणजे कोणाला संशय येऊ नये. ही कथा ऐकायलाच किती रोमांचक वाटते. पण आपल्या एका सोर्समध्ये स्ट्युअर्ट गॉर्डन यांच्या लेखात एक वेगळा मुद्दा आहे. हो, पेटारा कथेबद्दल. त्यांच्या मते या कथेला कोणताही समकालीन पुरावा नाही. ते म्हणतात की कदाचित पहारेकरांना लाच देऊन सुटका झाली असावी. यात कितपत तथ्य असू शकतं? हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो नाकारता येत नाही. इतिहास पुराव्यांवर चालतो. बरोबर आहे. पेटारांची कथा नंतरच्या बखरींमध्ये खूप लोकप्रिय झाली. पण याचा अर्थ ती पूर्ण खोटी असं नाही, किंवा गॉर्डन यांचं म्हणणं चुकीचं आहे असंही नाही. मग नेमकं काय घडलं असेल? मला वाटतं सत्य या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे. असं होऊ शकतं की काही महत्वाच्या पहारेकरांना किंवा अधिकाऱ्यांना लाच दिली गेली असेल. तेही युद्धनीतीचाच भाग आहे. अगदी. शत्रूच्या माणसांना फोडणं हे कौशल्य आहे. पण त्याच वेळी सगळ्यांनाच विकत घेणं शक्य नसतं. अच्छा. तर पेटारांचा वापर हा बाकीच्यांना गाफील ठेवण्यासाठी, त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी केला गेला असेल. म्हणजे लाच आणि पेटारे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या असू शकतात. हो, हे जास्त तर्कसंगत वाटतं. आणि यामुळे महाराजांच्या चातुर्याला कमीपणा येत नाही. उलट ते एकाच वेळी किती पातळ्यांवर विचार करत होते हे दिसतं. खरंय. पण सुटका झाली तरी पुढचा प्रवास खूप कठीण होता. जवळपास 700 मैल, तेही मुघल साम्राज्याच्या मध्यातून. आणि औरंगजेब तर खवळला असेल. त्याने संपूर्ण उत्तर भारतात जाळं पसरवलं असेल. मग महाराज कसे पोचले? पुन्हा एकदा वेषांतर. त्यांनी एका गोसाव्याचं म्हणजे संन्याशाचं रूप घेतलं. संभाजीराजांना मथुरेत एका विश्वासू व्यक्तीकडे ठेवलं. आणि त्यांनी सरळ मार्ग नाही घेतला. नाही. मुघलांना चुकवण्यासाठी ते पूर्वेकडे गेले. प्रयाग, बनारस आणि मग मध्य भारतातून दक्षिणेत आले. बहिर्जींच्या हेरांच्या मदतीनं? हो, त्यांच्या वाटाड्यांच्या मदतीने, कधी पायी, कधी घोड्यावरून त्यांनी तो अविश्वसनीय प्रवास पूर्ण केला. आणि नोव्हेंबर 1666 मध्ये 3 महिन्यांनी महाराज राजगडावर सुखरूप पोचले. वाह! या एका घटनेने स्वराज्यात नवीन प्राण फुंकले असतील. नक्कीच. आणि औरंगजेबाचा आत्मविश्वास पार खचला. ज्याला तो डोंगरातला उंदीर समजत होता, तो आता त्याच्या छाताडावर बसून पुन्हा आव्हान द्यायला मोकळा झाला होता. महाराजांची कीर्ती संपूर्ण हिंदुस्थानात पसरली. ही फक्त एका व्यक्तीची सुटका नव्हती, ती एका विचाराची सुटका होती. हे सिद्ध झालं होतं की बुद्धी, चातुर्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते. म्हणजे आपल्या श्रोत्याच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की हे नशीब नव्हतं. हे एक परफेक्टली एक्झिक्युटेड स्ट्रॅटेजिक मास्टरपीस होतं. महाराज परतले, स्वराज्य पुन्हा उभं राहिलं. पण आता वेळ होती गड किल्ले परत घेण्याची. यात सर्वात महत्वाचा किल्ला होता कोंढाणा. पण कोंढाणा घेण्यासाठी एका सिंहाने आपल्या प्राणांची आहुती दिली. तो सिंह होता तानाजी मालुसरे. कोंढाण्याची लढाई आजही ऐकली की अंगावर काटा येतो. पण गडकिल्ले महाराजांसाठी नक्की काय होते? ही गोष्ट फक्त एका लढाईची नाहीये, तर ती आहे स्वराज्याच्या कल्पनेची. आणि या कल्पनेत गड किल्ल्यांची भूमिका मला वाटतं सर्वात महत्वाची होती. नक्कीच. आपल्यासमोर जे स्रोत आहेत
ते आपल्याला सांगतात की महाराजांसाठी किल्ला म्हणजे केवळ दगड-विटांची भिंत नव्हती, तर स्वराज्याचा आत्मा होता. चला असल्या या चर्चेत आपण शोधूया की महाराजांसाठी हे किल्ले इतके महत्वाचे का होते. आणि सिंहगडाच्या एका लढाईने स्वराज्याचा नकाशा कसा बदलला. हो, महाराजांची दुर्गनीती ही केवळ एक लष्करी रणनीती नव्हती. ती म्हणजे स्वराज्याचा कणा होती. अनेक नोंदी असं सांगतात की महाराजांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 300 ते 350 किल्ले जिंकले, बांधले किंवा त्यांची डागडुजी केली. 350? हो. आणि त्यांनी या किल्ल्यांकडे सुट्ट्या बेटांसारखं नाही पाहिलं, तर एक एकात्मिक संरक्षण प्रणाली म्हणून पाहिलं. हे किल्ले फक्त लष्करी तळ नव्हते, तर प्रशासकीय केंद्र, आर्थिक नाड्या आणि प्रसंगी जनतेसाठी सुरक्षित आश्रयस्थानही होती. दुर्गनीती हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण या स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की ही फक्त किल्ले जिंकण्याची किंवा बांधण्याची रणनीती नव्हती. त्यामागे खूप मोठा विचार होता. खूप मोठा. म्हणजे प्रत्येक किल्ला हा एक मोठ्या साखळीतला एक महत्वाचा दुवा होता की नाही. अगदी. हे किल्ले कुठे बांधले गेले हे पाहिलं की महाराजांची दूरदृष्टी लक्षात येते. सह्याद्रीच्या उंच अभेद्य कड्यांवर आणि महत्वाच्या व्यापारी मार्गांवर. अच्छा. यामुळे शत्रूच्या हालचालींवर बारीक नजर ठेवणे सोपे जायचे. एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्याला सांकेतिक संदेश पाठवून काही तासात संपूर्ण मुलुखाला सावध करता येत असे. हे एक प्रकारे त्या काळातलं कम्युनिकेशन नेटवर्क होतं. बरोबर, अगदी तोच शब्द. पण एक विचार मनात येतो, इतके किल्ले सांभाळणं, त्यावर अधिकारी, सैन्य हे प्रचंड खर्चिक असणार. फक्त संरक्षणासाठी एवढा मोठा खर्च स्वराज्याला परवडणारा होता का, की यामागे काहीतरी मोठं गणित होतं? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि याचं उत्तर हो असं आहे. यामागे एक मोठं आर्थिक आणि प्रशासकीय गणित होतं. प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे एक बाजारपेठ वसायची. ओह, ओके. किल्ल्यामुळे व्यापाऱ्यांचे मार्ग सुरक्षित राहायचे, त्यामुळे व्यापार वाढायचा आणि करांच्या रूपात राज्याला स्थिर महसूल मिळायचा. त्यामुळे किल्ला म्हणजे केवळ संरक्षणाचं केंद्र नव्हता, तर स्वराज्याच्या अर्थव्यवस्थेची एक नाडी होती. अगदी. किल्ला जिंकणं म्हणजे फक्त भूभाग मिळवणं नाही, तर तो आर्थिक स्रोत मिळवणं होतं. आणि याच किल्ल्यांच्या आश्रयाने मराठ्यांनी गनिमी काव्याचं तंत्र परमोच्च शिखरावर नेलं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. या तंत्राचं सार असं होतं की शत्रूला कधीच स्थिर होऊ द्यायचा नाही. त्यांना सतत अस्वस्थ ठेवायचं, त्यांच्या पुरवठा मार्गांवर हल्ला करायचा आणि थकवून हरवायचं. आज किल्ल्यांमध्ये सुरक्षितपणे परत येऊ शकत होते. ही केवळ हल्ल्याची पद्धत नव्हती, ही एक कला होती. कमीत कमी मनुष्यबळात बलाढ्य शत्रूला हरवण्याची कला. आणि या कलेसाठी सह्याद्रीचे कडे आणि हे किल्लेच त्यांचं सर्वात मोठं शस्त्र होतं. हो. म्हणजे हे किल्ले फक्त लष्करी चौक्या नव्हत्या, तर एक प्रकारे स्वयंपूर्ण मिनी शहरं होती. प्रत्येक किल्ल्यावर पाण्याची टाकी, धान्याची कोठारे आणि दारुगोळा साठवण्याची पक्की सोय असायची. आणि याच स्वयंपूर्णतेमुळे शत्रूने वेढा घातला तरी अनेक महिने किल्ला लढवता येत असे. पण या सगळ्यावर कडी करणारी गोष्ट म्हणजे या किल्ल्यांवरील प्रशासन. म्हणजे फितुरी हा त्या काळातला सर्वात मोठा धोका होता. एका माणसाच्या चुकीमुळे अख्खा किल्ला शत्रूच्या हाती जाऊ शकत होता. आणि महाराजांनी त्यावर जो उपाय शोधला तो खरंच थक्क करणार आहे. जस म्हणतो तो विचार महाराज 350 वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणत होते. कसं काय? त्यांनी प्रत्येक किल्ल्यावर समान दर्जाचे 3 वेगवेगळे अधिकारी नेमले. हवालदार, जो लष्करी प्रमुख होता, सबनीस, जो हिशोबनीस होता, आणि कारखानीस, जो पुरवठा प्रमुख होता. अच्छा, म्हणजे तिघांकडे वेगवेगळी जबाबदारी? अगदी. लष्करी, आर्थिक आणि पुरवठा या तीनही शाखांना त्यांनी वेगळं ठेवलं, पण एकमेकांशी जोडलेलं ठेवलं. कोणताही एक अधिकारी दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करू शकत नव्हता आणि तिघही थेट राजाला जबाबदार होते. वाह, म्हणजे भ्रष्टाचार आणि फितुरीला आपोआप आळा बसत असे. बरोबर. ही फक्त लष्करी व्यवस्था नव्हती, तर एक प्रशासकीय क्रांती होती. आणि या सगळ्या धोरणांची, या प्रशासनाची आणि या धाडसाची सर्वात मोठी परीक्षा कुठे झाली असेल, तर ती कोंढाण्याच्या लढाईत. हो, तिथे या दुर्गनीतीचा प्रत्येक पैलू पणाला लागला होता. 4 फेब्रुवारी 1670 ती रात्र. तानाजी मालुसरे फक्त 300 निवडक मावळ्यांना घेऊन कोंढाणा जिंकण्याच्या मोहिमेवर निघाले. आणि हे लक्ष अजिबात सोपं नव्हतं. कोंढाणा हा पुण्याजवळचा सर्वात मोक्याचा आणि तितकाच अभेद्य किल्ला होता.
आणि तो होता उदयभान राठोड नावाच्या एका अत्यंत शूर किल्लेदाराच्या ताब्यात. ज्याच्या हाताखाली हजारो मुघल सैनिक होते. बरोबर. कोंढाण्याचा एक कडा म्हणजे कल्याण दरवाजाच्या बाजूचा तो इतका उंच आणि जवळपास 90 अंशात सरळ होता की मुघलांनी तिथे पहारा ठेवण्याची ही गरज समजली नव्हती. त्यांना वाटलं होतं की तिथून कोणी चढून येणं अशक्य आहे. आणि इथे आपल्या स्रोतांमध्ये एका अविश्वसनीय गोष्टीचा उल्लेख येतो, ज्यावर आजही चर्चा होते. ती म्हणजे यशवंती नावाच्या घोरपडीची गोष्ट. हो, असं म्हणतात की तिच्या मदतीने मावळे तो कडा चढले. यात तथ्य किती आणि कल्पनाविलास किती? काय वाटतं? ही एक अत्यंत प्रेरणादायी दंतकथा आहे, जी मावळ्यांच्या अचाट धाडसाचं प्रतीक बनली आहे. अनेकदा ऐतिहासिक नोंदी आणि लोककथा अशी एकत्र येतात आणि त्यातूनच इतिहास जिवंत राहतो. पण हे शक्य आहे का? म्हणजे घोरपडीच्या मदतीने चढणं? घोरपड तिच्या पायांच्या मजबूत पकडीसाठी ओळखली जाते. त्यामुळे तिच्या कमरेला दोर बांधून वर फेकण्याची कल्पना पूर्णपणे अशक्य वाटत नाही. पण या कथेमागचं सत्य हे आहे की रात्रीच्या अंधारात कोणताही आधार नसताना तो उभा कडा चढणे हे मानवी पराक्रमाच्या पलीकडचे होते आणि याच गोष्टीमुळे मुघल गाफील राहिले. म्हणजे घोरपडीची कथा खरी असो व नसो, पण तो कडा चढणं हेच मुळात अविश्वसनीय होतं. अगदी. ऐतिहासिक नोंदी पाहिल्या तर असं दिसतं की तानाजींनी या मोहिमेसाठी स्थानिक कोळी लोकांची मदत घेतली होती, ज्यांना त्या परिसराची खडानखडा माहिती होती आणि असे अवघड कडे चढण्यात ते तरबेज होते. अच्छा. आणि माहितीचा योग्य वापर या सगळ्याचं मिश्रण होतं. दंतकथा आपल्याला प्रेरणा देते, पण त्यामागचं नियोजन आणि पराक्रम हा खरा इतिहास आहे. आणि मावळे कसेबसे वर पोचले. स्रोतांनुसार त्यावेळी किल्ल्यावर उत्सव सुरू होता. हो, उदयभानच्या मुलाचं लग्न होते, त्यामुळे बहुतेक मुघल सैन्य गाफील होते किंवा नशेमध्ये होते. आणि मराठ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला आणि अचानक हल्ला चढवला. एकच गोंधळ उडाला आणि लवकरच तानाजी मालुसरे आणि किल्लेदार उदयभान राठोड यांच्यात घनघोर द्वंद्व सुरू झाले. हे दोन योद्ध्यांमधलं द्वंद्व होतं. एका बाजूला स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे तानाजी, तर दुसऱ्या बाजूला आपल्या स्वामीशी एकनिष्ठ असलेला उदयभान. दोघांमध्ये भयंकर लढाई झाली. आणि लढता लढता तानाजींची ढाल तुटली, पण ते थांबले नाहीत. त्यांनी आपल्या डाव्या हाताला शेला गुंडाळला आणि उदयभानचे तलवारीचे वार त्यावर झेलत राहिले. हा प्रसंगच अंगावर काटा आणणारा आहे. खरंच. अखेरीस दोघांनी एकमेकांवर जीव घेणा वार केला आणि दोघेही कोसळले. तानाजी पडल्यावर मावळ्यांमध्ये क्षणभर गोंधळ उडाला. आपला सेनापती पडलेला पाहून सैन्य सैरभैर होऊ लागलं. आणि हा कोणत्याही लढाईतला सर्वात निर्णायक क्षण असतो. हो, नेतृत्व कोसळल्यावर सैन्याचं मनोधैर्य खचतं. अनेक जिंकलेल्या लढाया अशा क्षणी हारल्या जातात. पण तेव्हाच तानाजींचे भाऊ सूर्याजी मालुसरे यांनी एक असा निर्णय घेतला जो इतिहासात अजरामर झाला. त्यांनी परत जायचा दोर कापून टाकला. हो, त्यांनी तो दोर कापून टाकला आणि मावळ्यांना संदेश दिला, अरे तुमचा बाप इथेच पडलाय आणि तुम्ही पळून जाता. एक तर लढा किंवा कड्यावरून उडी मारून मरा, पण पळू नका. जबरदस्त. हा एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे. तो दाखवतो की मावळे केवळ एका राजासाठी किंवा सेनापतीसाठी नाही, तर स्वराज्याच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेसाठी लढत होते. नेतृत्व पडलं तरी ध्येय कायम होतं. आणि सूर्याजींच्या या शब्दांनी मावळ्यांमध्ये वीज संचारली आणि त्यांनी नव्या जोमाने हल्ला चढवून किल्ला जिंकला. हो. जेव्हा विजयाची बातमी महाराजांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांच्या तोंडून ते प्रसिद्ध उद्गार बाहेर पडले, गड आला पण सिंह गेला. आणि तानाजींच्या सन्मानार्थ महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले. पण हा विजय केवळ एका किल्ल्यापुरता मर्यादित होता का? मला वाटत नाही. नाही, अजिबात नाही. सिंहगड जिंकणे हे फक्त एका किल्ल्यावर मिळवलेलं नियंत्रण नव्हतं. याचे परिणाम खूप दूरगामी होते. आपल्याला हे लक्षात ठेवायला हवं की 1665च्या पुरंदरच्या तहात महाराजांना मुघलांना सिंहगडासह 23 महत्वाचे किल्ले द्यावे लागले होते. आणि ही हार मराठ्यांच्या आणि विशेषतः जिजाऊंच्या जिवारी लागली होती. हो, तो एक मोठा मानसिक धक्का होता. म्हणजे हा विजय केवळ लष्करी नव्हता, तर तो एक मानसिक विजय होता. गमावलेली प्रतिष्ठा आणि गमावलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासारखा होता. अगदी बरोबर. बरोबर. सिंहगड परत जिंकून मराठ्यांनी हे सिद्ध केलं की जे आपलं आहे ते आपण परत मिळवू शकतो.
मुघलांसारख्या बलाढ्य सत्तेला त्यांच्याच नियोजनात, त्यांच्याच घरात जाऊन हरवता येतं, हा विश्वास स्वराज्यातल्या प्रत्येक माणसामध्ये निर्माण झाला. या विजयाने मराठ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण केली. आणि याच ऊर्जेमुळे एक साखळी प्रतिक्रिया सुरू झाली. हो, आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की सिंहगड जिंकल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात मराठ्यांनी पुरंदर, लोहगड आणि आसपासच्या अनेक किल्ले एकापाठोपाठ एक जिंकले. हो, सिंहगडाच्या विजयाने एक प्रकारचा मोमेंटम तयार केला. शत्रूचं मनोधैर्य खचलं होतं आणि मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला होता. महाराजांनी नेमकी हीच वेळ साधली. एका रात्रीच्या धाडसी हल्ल्याने संपूर्ण प्रदेशातील सत्तेचे समीकरण बदलून टाकले होते. अगदी. सिंहगडाच्या विजयाने केवळ एक किल्ला परत दिला नाही, तर स्वराज्याच्या विस्ताराचा मार्ग मोकळा केला. तर सिंहगडच्या विजयाने स्वराज्याचे जमिनीवरील किल्ले सुरक्षित केले. मराठ्यांनी दाखवून दिले की ते गमावलेला प्रदेश केवळ परत मिळवू शकत नाहीत, तर बलाढ्य शत्रूला त्यांच्याच चुकांचा फायदा घेऊन हरवू शकतात. आणि दुर्गनीती, धाडस आणि योग्य वेळ साधण्याचं महत्त्व या लढाईने अधोरेखित केलं. बरोबर. किल्ले सुरक्षित झाले, पण महाराजांची नजर आता सह्याद्रीच्या पलीकडे अथांग समुद्राकडे होती. त्यांना माहीत होतं की जो समुद्राचा स्वामी तोच जगाचा राजा. म्हणून त्यांनी उभारलं भारताचं पहिलं आरमार, म्हणजेच आजच्या काळातली इंडियन नेव्ही. बरोबर. पण विचार करा, त्या काळी जेव्हा लोक समुद्रात जाणं पाप मानायचे, तेव्हा महाराजांनी स्वतःचं आरमार कसं उभं केलं असेल? खरंय, आज आपण शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत ज्यावर खूप कमी बोललं जातं, त्यांचा आरमार. म्हणजे बघा, जमिनीवरच्या लढाया, किल्ले जिंकणं. हो, याबद्दल आपण खूप ऐकतो. हो, पण समुद्रावरून येणाऱ्या धोक्याला महाराज कसे सामोरे गेले, ही एक, मला वाटतं, अविश्वसनीय कहाणी आहे. ही फक्त काही जहाज बांधण्याची गोष्ट नव्हती. अजिबात नाही. ही शून्यातून एक संपूर्ण सागरी संरक्षण प्रणाली उभी करण्याची गोष्ट होती. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. भारतीय नौदलाचे जनक. हो. विचार करा, ज्या काळात दिल्लीचे मुघल सम्राट किंवा इतर भारतीय राजे समुद्राकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसले होते, त्यांना समुद्राचं महत्त्वच कळलं नव्हतं, तेव्हा ह्या सह्याद्रीतल्या राजाने त्याचं सामरिक आणि आर्थिक महत्त्व ओळखलं. त्यांना हे स्पष्ट दिसलं होतं की स्वराज्य फक्त जमिनीवरून नाही वाचवता येणार. अगदी. समुद्रावरूनही ते सुरक्षित करावं लागेल. हीच त्यांची दूरदृष्टी होती जी इतरांपेक्षा त्यांना वेगळं ठरवते. चला, तर मग हाच धागा पकडूया आणि खोलात जाऊया. महाराजांना आरमाराची गरज अशी अचानक का वाटू लागली? म्हणजे जमिनीवर तर ते एकामागून एक विजय मिळवतच होते, मग समुद्राकडे लक्ष का द्यावं लागलं? महत्त्वाचं कारण होतं, आणि ते म्हणजे टोपीकर. हे टोपीकर म्हणजे नक्की कोण? हा शब्द आपण नेहमी ऐकतो. टोपीकर हे नाव त्यांच्या टोपी घालण्याच्या पद्धतीमुळे पडलं होतं. हे होते युरोपातून आलेले व्यापारी, पोर्तुगीज, इंग्रज, डच. अच्छा, म्हणजे हे फक्त व्यापारासाठी आले होते? नाही, ते फक्त व्यापाराच्या उद्देशाने आले नव्हते. त्यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वखारींच्या नावाखाली स्वतःचे छोटे मोठे किल्ले उभे केले होते आणि हळूहळू आपलं वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली होती. म्हणजे ते स्वतःला सत्ताधीश समजू लागले होते? नेमका हाच मुद्दा आहे. ते किनाऱ्यावरच्या व्यापारावर मक्तेदारी गाजवत होते. स्थानिक व्यापाऱ्यांकडून जबरदस्तीने कर वसूल करायचे, त्यांच्या परवानगीशिवाय, ज्याला ते कारताज म्हणत. कारताज? हो, एक प्रकारचा परवाना. तो नसेल तर एकही जहाज समुद्रात जाऊ शकत नव्हतं. म्हणजे आपल्या समुद्रात आपल्याला फिरायला त्यांची परवानगी घ्यावी लागत होती. अरे बापरे, ही तर सरळ सरळ आर्थिक नाकेबंदीच झाली. हो तर. आणि महाराजांच्या हेच लक्षात आलं की जोपर्यंत व्यापाराची सूत्र आपल्या हातात येत नाहीत, तोपर्यंत स्वराज्य आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नाही. त्यामुळे आरमार हे केवळ संरक्षणाचं नाही, तर समृद्धीचंही साधन होतं. म्हणजे हा धोका फक्त लष्करी नव्हता, तर स्वराज्याच्या सार्वभौमत्वाला दिलेलं थेट आव्हान होतं. बरोबर. आणि या टोपीकरांसोबतच दुसरा एक मोठा धोका होता. कित्येक वर्षांपासून कोकण किनारपट्टीला लागलेली कीड होत राहतो, जंजिऱ्याचा सिद्धी. सिद्धी? हो. तो मूळचा ॲबिसिनियन म्हणजे इथिओपियन वंशाचा. त्याचा जंजिरा किल्ला समुद्राने वेढलेला असल्यामुळे जमिनीवरून जिंकणं जवळजवळ अशक्य होतं. आणि तो खूप त्रास द्यायचा, असं ऐकलंय. खूप. तो आणि त्याचे लोक कोकण किनारपट्टीवर सतत हल्ले करायचे, गावं लुटायचे, जाळपोळ करायचे, सामान्य लोकांना प्रचंड त्रास द्यायचे. तो स्वराज्याच्या पोटात घसलेला एक खंजीर होता. म्हणजे एकाच वेळी 2 आघाड्या, जमिनीवर मुघल आणि समुद्रावर हे टोपीकर आणि सिद्धी.
कल्पनाच करवत नाहीये किती मोठं आव्हान असेल हे. प्रचंड मोठं. महाराजांना हे स्पष्ट दिसलं होतं की जोपर्यंत समुद्रावर आपलं नियंत्रण नाही तोपर्यंत कोकण किनारपट्टी सुरक्षित नाही आणि व्यापारही नाही. तिथूनच तो विचार आला. ज्याचं समुद्रावर राज्य. त्याचं भूमीवर राज्य. अगदी बरोबर. ठीक आहे, धोका ओळखला, पण त्यावर उपाय म्हणून आरमार उभं करायचं हे बोलायला खूप सोपं आहे. जहाजं बांधायची म्हणजे जागा लागेल, पैसा लागेल, तंत्रज्ञान लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुशल माणसं. हे सगळं कुठून आणलं महाराजांनी? इथेच महाराजांची खरी प्रतिभा दिसते. त्यांनी परदेशी तज्ज्ञांवर अवलंबून न राहता स्वदेशीवर भर दिला. त्यांनी 1654च्या सुमारास कल्याण, भिवंडी आणि पेण यांसारख्या ठिकाणी स्वतःची जहाजबांधणी कारखाने सुरू केले. शिपयार्ड्स. हो, शिपयार्ड्स. आणि ही ठिकाणं निवडण्यामागेही विचार होता. तिथे चांगलं सागवान लाकूड मिळायचं आणि खाडीमार्गे जहाजं थेट समुद्रात पोचवता येत होती. आणि माणसं, जहाजं बांधणारे आणि चालवणारे लोक कुठून आणले? त्यासाठी त्यांनी कोकण किनारपट्टीच्या लोकांवर विश्वास ठेवला. यात कोळी, भंडारी आणि खारवी समाजाचा सिंहाचा वाटा होता. या लोकांना समुद्राचा आणि जहाजबांधणीचा पिढीजात अनुभव होता. अच्छा, म्हणजे त्यांचं कौशल्य वापरलं गेलं. त्यांचं कौशल्य, त्यांची समुद्राची जाण आणि त्यांची स्वराज्याप्रती असलेली निष्ठा याच्या जोरावर महाराजांनी आपला आरमार उभं केलं. हे खऱ्या अर्थाने लोकांचं आरमार होतं. म्हणजे पूर्णपणे मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर आरमार. मग या जहाजांची रचना कशी होती? युरोपियन जहाजांसारखी महाकाय होती की काहीतरी वेगळी? पूर्णपणे वेगळी आणि आपल्या गरजेनुसार बनवलेली. यात मुख्यत्वे 2 प्रकारच्या जहाजांचा उल्लेख आढळतो. एक म्हणजे गुराबा. गुराबा. हो, ही तुलनेने मोठी लढाऊ जहाजं होती. साधारण 150 ते 300 टन वजनाची. यावर 9 ते 12 पौंडी तोफा असायच्या. ही शत्रूच्या मोठ्या जहाजांना टक्कर देऊ शकत होती. म्हणजे हे झाले आरमाराचे हेवी वेट फायटर्स. बरोबर. पण मराठ्यांची खरी ताकद दुसऱ्या प्रकारच्या जहाजांमध्ये होती. कोणती? गलबत. ही लहान, वेगवान आणि अतिशय चपळ जहाजे होती. यावर साधारण 40-50 खलाशी असत आणि यावर 2 ते 4 पौंडी वजनाच्या लहान तोफा. थांबा, मला एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात वेगवान, पण त्यांचा वेग ताशी फक्त 6 किलोमीटर होता असं वाचलंय मी. आजच्या काळात हे खूपच कमी वाटतं. मग ही जहाजं मोठ्या युरोपियन जहाजांना कशी आव्हान देऊ शकली? हाच तर खरा मुद्दा आहे. इथेच महाराजांची रणनीती दडलेली आहे. त्यांनी युरोपियनांची नक्कल नाही केली. त्यांनी आपली ताकद ओळखली. आणि ती ताकद काय होती? कोकण किनारपट्टीची रचना. ही किनारपट्टी सरळ नाहीये. इथे अनेक खाड्या आहेत, उथळ पाणी आहे, लहान बेटं आहेत. महाराजांची जहाजं याच भूगोलाचा फायदा घेण्यासाठी बनवली होती. अच्छा, म्हणजे मोठ्या युरोपियन जहाजांना किनाऱ्याजवळच्या उथळ पाण्यात किंवा अरुंद खाडीत शिरता येत नसे. अगदी. ते बाहेर समुद्रातच अडकून पडायचे. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा आपली गलबत घ्यायची. ती वेगाने शत्रूच्या मोठ्या जहाजाजवळ जायची, हल्ला करायची आणि परत खाडीत किंवा उथळ पाण्यात निघून जायची. बरोबर, जिथे शत्रूची मोठी जहाजं पोहोचूच शकत नव्हती. हा एक प्रकारे समुद्रावरचा गनिमी कावा होता. शत्रूला आपल्या सोयीच्या ठिकाणी खेचायचं आणि मग मारायचं. कमाल आहे. म्हणजे जमिनीवरची युद्धनीती त्यांनी समुद्रावरही यशस्वीपणे वापरली. पण हल्ला करून परत आल्यावर या जहाजांना सुरक्षित ठिकाणी जावं लागत असणार. त्यांचे काही तळ होते का? नक्कीच. आणि इथेच महाराजांच्या सागरी रणनीतीचा तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग येतो, सागरी किल्ले. सी फोर्ट्स. हो, महाराजांनी 300 पेक्षा जास्त किल्ले जिंकले किंवा बांधले. यातील अनेक किल्ले सागरी सुरक्षेसाठीच होते. ते नुसते संरक्षणाचे बुरुज नव्हते, तर ते आरमाराचे तळ होते, नेव्हल बेस. तिथे दुरुस्ती, रसद सगळं असायचं. सगळं. जहाजांच्या दुरुस्तीची सोय, रसद, दारुगोळा आणि प्रशासकीय केंद्र म्हणूनही ते काम करत. सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल आपण नेहमीच ऐकतो. त्याची निर्मिती तर एक अद्भुत गोष्ट मानली जाते. समुद्राच्या मधोमध किल्ला उभा करणं हे कसं शक्य झालं असेल? सिंधुदुर्ग हे सागरी किल्ले बांधणीचं सर्वोत्तम उदाहरण आहे. मालवणच्या किनाऱ्याजवळ कुर्टे नावाच्या बेटावर हा किल्ला बांधला गेला. हा किल्ला म्हणजे समुद्रातील एक पहारेकरीच होता. पण त्याच्या बांधकामात काहीतरी विशेष होतं ना? हो, त्याच्या बांधकामात त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचा एक अप्रतिम नमुना दिसतो. किल्ल्याचा पाया अधिक मजबूत आणि समुद्राच्या लाटांपासून सुरक्षित राहावा म्हणून त्यांनी पायाच्या खडकांमध्ये काय केलं? 5 खंडी म्हणजे जवळपास हजारो किलो शिसं ओतलं होतं. काय सांगताय? शिसं, लीड, समुद्राच्या आत पायामध्ये. हो,
अविश्वसनीय आहे पण खरा आहे. यामुळे पाया इतका मजबूत झाला की समुद्राच्या प्रचंड लाटांचा त्यावर काहीही परिणाम होत नसे. हा किल्ला म्हणजे मराठा आरमाराचे एक सुरक्षित घर होतं. तर आता आपल्याकडे एक स्पष्ट चित्र उभं राहतंय. धोका ओळखला, जहाजांची स्वदेशी बांधणी केली आणि त्यांना सुरक्षित ठेवायला सागरी किल्ल्यांचं जाळं तयार झालं. आता वेळ होती प्रत्यक्ष लढाईची आणि सर्वात मोठा शत्रू अर्थातच सिद्धी. जंजिऱ्याचा सिद्धी, आरमाराचा सर्वात मोठा आणि कडवा शत्रू. त्याचा जंजिरा किल्ला जिंकणं जवळपास अशक्य होतं. म्हणून महाराजांनी त्याला हरवण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना आखली होती. ती नेमकी कशी होती? याचे अनेक टप्पे होते. पहिला होता नाकेबंदी, म्हणजे ब्लॉकेड. जंजिऱ्याला समुद्रातून मिळणारी रसद आणि मदत तोडण्यासाठी मराठा आरमाराने किल्ल्याची नाकेबंदी केली. ठीक आहे. दुसरा टप्पा होता किनारपट्टीवर हल्ले करून त्याचं आर्थिक आणि लष्करी नुकसान करणं. आणि तिसरा होता प्रत्यक्ष सागरी लढाया. या लढाया कशा असायच्या? आपल्याकडे तर लहान तोफा होत्या. त्यामुळे भर दिला गेला बोर्डिंग ॲक्शन्सवर. म्हणजे शत्रूच्या जहाजाजवळ आपलं जहाज न्यायचं, त्याला दोरखंडाने बांधायचा आणि मग शत्रूच्या जहाजावर चढून हात घ्यायची लढाई करायची. म्हणजे तलवारबाजी. हो, आणि मराठा सैनिक अशा लढाईत निष्णात होते. पण एवढं सगळं करूनही जंजिरा तर जिंकता आला नाही. मग या रणनीतीला अपयश आलं असं म्हणायचं का? अजिबात नाही. जंजिरा किल्ला जिंकता आला नाही हे खरं आहे, पण या संघर्षामुळे सिद्धीची ताकद प्रचंड कमी झाली. कोकण किनारपट्टीवरील त्याचा उपद्रव जवळपास थांबला. तो जंजिऱ्यापुरता मर्यादित राहिला. म्हणजे मूळ उद्देश सफल झाला. बरोबर. आणि इतर शत्रूंनाही, विशेषतः इंग्रजांना, मराठा आरमाराचा धाक बसला. याच धाकाचं किंवा मराठा आरमाराच्या ताकदीचं एखादं मोठं उदाहरण आहे का? आहे ना. सर्वोत्तम उदाहरण म्हणजे 1679 सालची खांदेरी बेटावरची लढाई. मराठा आरमाराच्या इतिहासातील एक सुवर्ण पान आहे ते. नक्की काय झालं होतं त्या लढाईत? मुंबईजवळ खांदेरी नावाचं एक लहान बेट आहे. महाराजांनी तिथे किल्ला बांधायला सुरुवात केली. आता मुंबईत असलेल्या इंग्रजांना हे सहन झालं नाही. आपल्या नाकावर टिच्चून मराठे तळ उभारत आहेत. हो, त्यांना ते धोकादायक वाटलं. त्यांनी सिद्धीला हाताशी धरलं आणि या दोघांच्या संयुक्त बलाढ्य आरमाराने खांदेरीवर हल्ला केला. एका बाजूला इंग्रजांची मोठी जहाजं आणि दुसऱ्या बाजूला सिद्धीचा अनुभव. आणि त्यांच्यासमोर मराठ्यांचं नौखा आरमार. हा सामना तर खूपच विषम वाटतोय. वाटत होता, पण झालं उलटच. मायनाक भंडारी आणि दौलत खान यांसारख्या शूर सरदारांच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराने त्यांना कडवी झुंज दिली. म्हणजे आपल्या लहान गलवतांनी? हो, त्या लहान गलवतांनी मोठ्या इंग्रजी जहाजांना समुद्रात सळो की पळो करून सोडलं. त्यांनी इंग्रजांची रसद तोडली, त्यांच्या जहाजांना बेटाजवळ येऊच दिला नाही. कित्येक दिवस ही लढाई चालली आणि अखेरीस काय झालं? घ्यावी लागली. ही लढाई मराठा आरमाराच्या वाढत्या सामर्थ्याची आणि आत्मविश्वासाची खरी साक्ष देते. म्हणजे शिवाजी महाराजांनी केवळ एक आरमारच उभारलं नाही, तर एक अशी सागरी संरक्षण प्रणाली तयार केली ज्यात जहाजं, सागरी किल्ले आणि एक अभिनव युद्धनीती यांचा मेलाफ होता. त्यांनी खऱ्या अर्थाने समुद्राकडे बघण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलला. अगदी समर्पक. ज्या समुद्राला ओलांडणं पाप मानलं जायचं, त्याच समुद्राला त्यांनी स्वराज्याच्या संरक्षणाचं एक अभेद्य शस्त्र बनवलं. त्यांच्या आरमाराने केवळ किनारपट्टीच सुरक्षित केली नाही, तर स्वराज्याचा पाया समुद्रातही तितकाच मजबूत केला. महाराजांनी हे सिद्ध केलं की जमिनीसोबतच समुद्रावरही सार्वभौमत्व प्रस्थापित केल्याशिवाय खरं स्वराज्य उभं राहू शकत नाही. आरमार सज्ज झालं, पण राज्याला एक शिस्त हवी होती. म्हणून महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. हे केवळ प्रशासन नव्हतं, तर ते आजच्या मॅनेजमेंटचं सर्वात उत्तम उदाहरण होतं. त्याचं नाव होतं अष्टप्रधान मंडळ, जिथे जबाबदारी वाटली गेली होती पण सत्ता विखुरली गेली नव्हती. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर एक परफेक्ट कॉर्पोरेट स्ट्रक्चर. बरोबर. आणि ही कॉर्पोरेट स्ट्रक्चरची उपमा खरं सांगायचं तर खूपच विचार करायला लावणारी आहे. कारण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो तेव्हा आपल्याला सहसा त्यांच्या लढाया, किल्ले, त्यांचं शौर्य ह्या गोष्टी आठवतात. पण आज आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे आपण त्या शौर्यामागे असलेल्या सिस्टमबद्दल बोलणार आहोत. हो. स्वराज्याचं ऑपरेटिंग सिस्टम कसं होतं यावर आपण जरा सखोल चर्चा करणार आहोत. कारण स्वराज्य केवळ तलवारीच्या धारेवर उभं नव्हतं, तर एका अत्यंत आधुनिक आणि दूरदृष्टीच्या प्रशासकीय विचारावर उभं होतं. आणि इथेच तर मूळ मुद्दा आहे. ही फक्त एक प्रशासकीय रचना नव्हती,
हे एक मिशन स्टेटमेंट होतं, हिंदवी स्वराज. अच्छा. आणि या मिशनला प्रत्यक्षात आणण्यासाठी तयार केलेली एक कार्यप्रणाली होती. या प्रणालीचा गाभा होता योग्यता, म्हणजे घराणेशाही किंवा वतनदारी नाही, तर फक्त गुणवत्ता आणि राजाप्रती थेट उत्तरदायित्व. म्हणजे मेरिटॉक्रसी. अगदी. त्या काळात जिथे जहाबिरी आणि वारसा हक्क हेच सर्वस्व होतं, तिथे हे क्रांतिकारी पाऊल होतं, नाही का? नक्कीच. तर मग या कॉर्पोरेट रचनेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपासून म्हणजेच अष्टप्रधान मंडळापासूनच सुरुवात करूया. हे 8 मंत्र्यांचं मंडळ होतं हे आपल्याला माहिती आहे. पण मला सांगा, हे मुघल दरबारापेक्षा किंवा इतर सल्तनतीपेक्षा वेगळं कसं होतं? म्हणजे फक्त नावं वेगळी होती की कामाची पद्धतच पूर्णपणे वेगळी होती? नाही, कामाची पद्धतच पूर्णपणे वेगळी होती. बघा, मुघल दरबारात वजीर, दिवाण असायचे, पण तिथे सत्ता एकाच व्यक्तीभोवती म्हणजे वजिराभोवती केंद्रित असायची. हो. महाराजांनी इथे डिपार्टमेंटलायझेशन केलं होतं. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र निश्चित होतं. पेशवा हे पंतप्रधानासारखे संपूर्ण राज्याचा कारभार पाहत. म्हणजे प्राईम मिनिस्टर. हो, पण राज्याची तिजोरी म्हणजे आजचं आपलं अर्थखातं ते होतं अमात्य किंवा मुजुमदारांच्या हातात. अच्छा. म्हणजे पंतप्रधानांना सुद्धा आर्थिक बाबींसाठी अमात्यांवर अवलंबून राहावं लागे. हा एक प्रकारचा चेक्स अँड बॅलन्सेसचा प्रकार होता. 1 मिनिट थांबा. म्हणजे इथेच एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. पेशवा कितीही शक्तिशाली असले तरी राज्याच्या खजिन्याची चावी त्यांच्याकडे नव्हती. पैशांचा सगळा हिशोब वेगळ्या खात्याकडे होता. म्हणजे कुठल्याही एका मंत्र्याच्या हातात अमर्याद सत्ता जाण्यापासून रोखलं गेलं होतं. ही तर खूपच आधुनिक विचारसरणी आहे. अगदी तसंच. आणि हीच गोष्ट या व्यवस्थेला खास बनवते. इथे पदाला वंशपरंपरागत अधिकार नव्हता. केवळ पात्रतेच्या आधारे निवड व्हायची. मंत्री आपल्या कामात चुकला तर त्याला पदावरून दूर करण्याचा पूर्ण अधिकार महाराजांना होता. उदाहरणार्थ, सुमंत किंवा डबीर हे परराष्ट्र मंत्री होते. त्यांचं काम फक्त दुसऱ्या राजांची पत्र वाचणं नव्हतं. मग काय होतं? तर बदलत्या राजकीय समीकरणांचा अभ्यास करून महाराजांना सल्ला देणं होतं. सचिवांचं काम होतं पत्रव्यवहार सांभाळणं. पण त्यातही कोणता शिक्का कधी वापरायचा, कोणत्या पत्राला किती महत्त्व द्यायचं, हे सगळं ठरलेलं होतं. एक परफेक्ट प्रोटोकॉल. आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे जी मला नेहमीच अवाक करते, की न्यायाधीश आणि पंडितराव वगळता इतर सर्व मंत्र्यांना गरज पडल्यास प्रत्यक्ष लढाईत सैन्याचं नेतृत्व करावं लागायचं. हो. म्हणजे आजच्या भाषेत कंपनीचा CFO किंवा HR हेड सुद्धा गरज पडल्यास प्रत्यक्ष फील्डवर जाऊन प्रोडक्ट विकतोय. हे थोडं विचित्र नाही वाटत? म्हणजे एकाच व्यक्तीकडून 2 पूर्णपणे वेगळ्या प्रकारच्या कामांची अपेक्षा करणं, यामुळे कामावर परिणाम नाही होत असेल? खूप चांगला प्रश्न आहे. पण यामागे खूप खोल विचार होता. कारभार चालवणाऱ्यांना जमिनीवरची म्हणजे रणांगणावरची परिस्थिती माहीत असावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. अच्छा. पाशी जोडलेला राहिला. म्हणजे आयव्हरी टॉवरमध्ये बसून निर्णय घेण्याची पद्धतच महाराजांनी मोडून काढली. बरोबर. ठीक आहे. तर ही झाली C-suite म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांची रचना. बरोबर. पण कोणत्याही मोठ्या कंपनीचं यश हे त्यांच्या ग्राहकांच्या समाधानावर अवलंबून असतं. स्वराज्याचे ग्राहक म्हणजे सामान्य रयत, शेतकरी. त्यांच्यापर्यंत या सुव्यवस्थेचा फायदा कसा पोचत होता? अगदी बरोबर ठिकाणी आलात तुम्ही. इथूनच आपण महाराजांच्या प्रशासनाच्या आत्म्यापर्यंत पोचतो. महसूल प्रशासनात त्यांनी केलेले बदल हे अभूतपूर्व होते. त्यांनी सर्वात आधी जहागीरदारी पद्धत बंद केली. म्हणजे अधिकाऱ्यांना कामाच्या बदल्यात जमिनीचा तुकडा किंवा वतन देणं बंद केलं. थांबवलं. हो. आणि त्याऐवजी त्यांना थेट सरकारी खजिन्यातून रोख पगार, ज्याला सरंजाम म्हणत, तो देण्यास सुरुवात केली. पण याचा नेमका परिणाम काय झाला? म्हणजे जमिनीचा तुकडा देण्याऐवजी रोख पगार देण्याने असा काय फरक पडला? खूप मोठा फरक पडला. बघा, जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याला जहागीर मिळते तेव्हा त्याची निष्ठा राजापेक्षा त्या जहागिरीशी जास्त असते. बरोबर, स्वतःच्या फायद्याशी. हो. तो तिथे स्वतःचा छोटा राजा बनून बसतो. लोकांकडून वाटेल तसा कर वसूल करतो. पण रोख पगारामुळे अधिकाऱ्यांची निष्ठा थेट राजाशी आणि राज्याशी जोडली गेली. ते सरकारचे नोकर बनले, स्थानिक जमीनदार नाही. यामुळे भ्रष्टाचाराला खूप मोठा आळा बसला. आणि शेतकऱ्यांसाठी जी रय्यतवारी पद्धत आणली त्याबद्दल आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत का? म्हणजे ती प्रत्यक्षात कशी राबवली जात होती? हो, अर्थातच. रयतवारी म्हणजे राजा आणि रयत यांच्यातला थेट संबंध.
मधले दलाल नाहीत. हो, मधले दलाल, देशमुख, देशपांडे यांची सत्ता कमी केली. जमिनीची मोजणी शिवशाही काठी नावाच्या एका प्रमाणित मापाने केली जात असे. शिवशाही काठी. हो, ही काठी 5 हात आणि 5 मुठी लांब होती. म्हणजे पुणे असो वा कोकण, जमीन मोजण्याचं माप एकच. यातून एक समान न्यायाचं तत्त्व दिसतं. जमिनीच्या प्रतीनुसार आणि पिकाच्या अंदाजानुसार सारा निश्चित केला जायचा, जो साधारणपणे उत्पन्नाच्या 2/5 म्हणजे 40% असे. पण आपल्याकडे असलेल्या एका स्रोतामध्ये महाराजांनी त्यांच्या सुभेदारांना लिहिलेले एक पत्र आहे. ते मी वाचले आणि खरं तर ते पत्र फक्त एक सरकारी आदेश नाहीये, त्यात एक वेगळीच भावना दिसते. ते वाचल्यावर असं वाटतं की राजा स्वतः शेतकऱ्याची व्यथा जाणतोय. तुम्ही अगदी बरोबर पत्राचा उल्लेख केलाय. ते पत्र म्हणजे स्वराज्याच्या प्रशासनाचा जाहीरनामाच आहे असं मी म्हणेन. जाहीरनामाच? हो, महाराज आपल्या अधिकारांना बजावतात. सैन्याच्या हालचालींमुळे रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये. हे अविश्वसनीय आहे. भाजीच्या देठालाही धक्का नको. इतकंच नाही, ते पुढे लिहितात, तुम्ही लोकांकडून फुकटात भाकरी, गवत, भाजीपाला घेतलात तर ते गाव सोडून जातील. मग ते गाव ओसाड पडेल. मग तुमच्यात आणि मोगलांच्या फौजेत फरक तो काय उरला? अरे बापरे, म्हणजे थेट मोगलांची तुलना केली आहे. राजा आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या पिकाची काळजी घ्यायला सांगतोय आणि त्यांना धमकीवजा इशारा देतोय की जर रयतेला त्रास दिला तर तुम्ही आणि शत्रू माझ्या मते सारखेच आहात. हो, आणि ते पुढे जाऊन उपाययोजना पण सांगतात. ते म्हणतात, तुम्हाला जे काही लागेल, धान्य, गवत, ते शेतकऱ्यांकडून रीतसर विकत घ्या. त्यांना त्याची योग्य किंमत द्या. कुणालाही लुबाडू नका. या एका पत्रातून स्पष्ट दिसतं की महाराजांसाठी रयत ही फक्त कर देणारी प्रजा नव्हती, तर ते स्वराज्याचे अविभाज्य घटक होते. त्यांची काळजी घेणं हे राज्याचं पहिलं कर्तव्य होतं. ही एक प्रकारची कस्टमर फर्स्ट पॉलिसी होती. म्हणजे एका बाजूला कार्यक्षम महसूल व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्याबद्दलची कमालीची सहानुभूती. पण सगळं सुरळीत असलं तरी वादविवाद तर होणारच. समजा एका शेतकऱ्याचा दुसऱ्याशी जमिनीच्या बांधावरून वाद झाला किंवा गावात चोरी झाली तर न्याय कसा मिळत होता? त्यासाठी थेट रायगडावर यावं लागायचं का? नाही, अजिबात नाही. न्यायव्यवस्था सुद्धा स्वराज्याच्या डिसेंट्रलाइज्ड म्हणजेच विकेंद्रित प्रशासनाचा उत्तम नमुना होती. अच्छा. न्याय तळागाळापर्यंत पोहोचला होता. गावातले लहान मोठे दिवाणी तंटे सोडवण्यासाठी गोतसभा नावाची एक अप्रतिम व्यवस्था होती. गोतसभा हे नावच खूप स्थानिक आणि असं आपलं वाटतंय. ही नेमकी काय पद्धत होती? म्हणजे आजच्या ग्रामपंचायतीसारखी? ग्रामपंचायतीपेक्षाही जास्त लोकाभिमुख असं मी म्हणेन. अच्छा. गोत म्हणजे गावातील सर्व प्रतिष्ठित आणि अनुभवी लोक. यात फक्त पाटील किंवा कुलकर्णीच नाही, तर 12 बलुतेदार, शेतकरी, व्यापारी म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधी असायचे. म्हणजे सगळ्यांचा समावेश होता? अगदी. जेव्हा एखादा तंटा सभेसमोर यायचा तेव्हा हे सर्वजण एकत्र बसून दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घ्यायचे, साक्षी पुरावे तपासायचे आणि मग सर्वानुमते निर्णय द्यायचे. या निर्णयाला महजर म्हटलं जायचं. म्हणजे हा निर्णय गावाचा सामूहिक निर्णय असायचा, कुठल्या एका व्यक्तीचा नाही. यातला सगळ्यात मोठा फायदा काय होता? सगळ्यात मोठा फायदा हा की न्याय देणारे लोक स्थानिक परिस्थिती, तिथल्या माणसांचे स्वभाव, नातीगोती हे सगळं ओळखणारे असायचे. बरोबर. त्यामुळे निर्णय अधिक अचूक आणि व्यवहार्य असायचा. शिवाय संपूर्ण गावाने मिळून निर्णय दिल्यामुळे तो मानला जाण्याची शक्यता जास्त असे. यातून सामाजिक सलोखा टिकून राहायचा. फौजदारी गुन्ह्यांसाठी पाटील आणि त्यांच्यावर अधिकारी होते, पण दिवाणी न्यायाचा आत्मा ही गोतसभा होती. ती लोकांची होती, लोकांसाठी होती. तर मग आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ एक लष्करी शक्तीच नाही, तर एक सुजाण, कार्यक्षम आणि लोकाभिमुख राज्यव्यवस्था उभी केली. हो, अष्टप्रधान मंडळासारखी योग्यताधारी टॉप मॅनेजमेंट, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारी महसूल पॉलिसी आणि गोतसभेसारखी विकेंद्रित न्यायव्यवस्था, हे सगळं एका राष्ट्रनिर्मात्याची दूरदृष्टी दाखवतं. अगदी खरंय. आणि याच मजबूत प्रशासकीय पायावर मराठा साम्राज्याची भव्य इमारत उभी राहिली, जी पुढची अनेक वर्ष टिकली. ही केवळ लढण्यासाठी नाही, तर टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी बनवलेली एक व्यवस्था होती. प्रत्येक आव्हानाला तोंड देण्याची क्षमता तिच्यात मुळातच होती. प्रशासन सज्ज होतं, पण स्वराज्याला पूर्ण करण्यासाठी एक सर्वात महत्त्वाचा माणूस पडद्यामागून काम करत होता. महाराजांचे डोळे आणि कान, ज्यांच्याशिवाय एकही मोहीम यशस्वी झाली नसती. तो महान गुप्तहेर होता. बहिर्जी नाईक,
स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख, ज्यांच्या एका चुकीने महाराजांचा जीव जाऊ शकला असता, पण त्यांनी कधीच चूक केली नाही. बहिर्जी नाईक यांच्याबद्दल आजही लोक थक्क का होतात? त्यांचं इंटेलिजन्स नेटवर्क कसं होतं? आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी यशामागे दडलेल्या एका अदृश्य शक्तीचा वेध घेणार आहोत. हो, ही शक्ती म्हणजे त्यांचं गुप्तहेर खातं आणि त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. आपल्याकडे असलेल्या स्रोतांमधून आपण फक्त ते काय करायचे हे नाही, तर ते कसं करायचे आणि त्याचं महत्त्व आजच्या काळातही का टिकून आहे हे समजून घेणार आहोत. अगदी. आणि आपण हेरगिरीच्या पारंपरिक कल्पनेच्या पलीकडे जाणार आहोत. ही केवळ बातमी आणणारी माणसं नव्हती, नाही, तर ही एक अशी व्यवस्था होती जिने अशक्य वाटणाऱ्या लष्करी मोहिमांना शक्यतेच्या चौकटीत आणलं. आपण त्यांच्या कार्यपद्धती, वेषांतराचं अविश्वसनीय कौशल्य आणि त्यांनी प्रत्यक्षात घडवून आणलेल्या काही अद्भुत मोहिमांचा सखोल आढावा घेऊ. आणि इथेच खरी गंमत आहे. ही रणनीती फक्त इतिहासापुरती नाहीये. महाराजांची हीच विचारसरणी आजच्या आधुनिक युद्धतंत्रात म्हणजे असिमेट्रिक वॉरफेअरमध्ये कशी वापरली जाते यावरही आपण प्रकाश टाकू. चला तर मग चला, या स्वराज्याच्या तिसऱ्या डोळ्याच्या कामात डोकावूया. सुरुवात त्यांच्या नावातच दडली आहे, बहिर्जी नाईक. त्यांना स्वराज्याचा तिसरा डोळं म्हटलं जातं, पण त्यांचं बहिर्जी हे नावसुद्धा ते महाराजांनीच दिलं होतं आणि त्यात त्यांच्या कामाचं सार आहे. अच्छा, म्हणजे हे त्यांचं मूळ नाव नव्हतं. नाही, त्यांचं मूळ नाव दौलतराव असल्याचे अनेक संदर्भ सांगतात. महाराजांनी त्यांच्या कामाची पद्धत पाहिली आणि मग हे नाव दिलं. काय अर्थ आहे त्याचा? ब म्हणजे बहुरूपी, बहुरूपी. हीर म्हणजे हेर आणि जी म्हणजे शिवाजी. अरे वा, शिवाजी महाराजांचे बहुरूपी हेर. अगदी. आणि नाईक ही केवळ पदवी नव्हती, तर एका संपूर्ण विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी होती. ते खऱ्या अर्थाने स्वराज्याचे चालते बोलते डोळे आणि कान होते. आणि हे डोळे कान फक्त एकटे बहिर्जी नव्हते. त्यांचं जाळं खूप मोठं होतं असं म्हणतात. काही स्रोतांनुसार तर आकडा हजारांमध्ये आहे. हो, जवळपास 3000 गुप्तहेरांचं हे जाळं होतं. पण माझ्या मते आकड्यापेक्षाही महत्त्वाचं होतं ते या जाळ्यातले लोक कोण होते. हीच महाराजांच्या आणि बहिर्जींच्या दूरदृष्टीची खरी ओळख आहे. म्हणजे ते व्यावसायिक सैनिक किंवा आजच्यासारखे प्रशिक्षित गुप्तहेर नव्हते. मग कोण होते ते? कारण 3000 लोकांना गुप्त ठेवणं, त्यांच्याकडून काम करून घेणं हे आजच्या काळातही खूप अवघड आहे. इथेच तर खरी मेक आहे. त्यांनी समाजातल्या सर्वात सामान्य आणि दुर्लक्षित घटकांनाच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलं. जसं की या जाळ्यात व्यापारी होते, तीर्थक्षेत्री फिरणारे साधू होते, शेतकरी, कारागीर, गोंधळी, वासुदेव. विचार करा, ज्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही, हो ना, ज्यांच्या असण्या नसण्याची कोणी दखलही घेणार नाही, असे लोक शत्रूच्या गोटात अगदी सहज मिसळून जात. म्हणजे त्यांनी सोशल इन्व्हिजिबिलिटी म्हणजे सामाजिक अदृश्यतेला एक हत्यार म्हणून वापरलं. एक भिकारी किंवा एक साधू किल्ल्याच्या दारात कितीही वेळ बसला तरी कुणाला संशय येणार नाही. हीच त्यांची ताकद होती. अगदी बरोबर. आणि या ताकदीला जोड होती त्यांच्या अविश्वसनीय कौशल्यांची. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेषांतरातलं प्रावीण्य. हो, ते केवळ कपडे बदलत नव्हते, तर ते पात्र जगायचे. प्रसंगी आचारी म्हणजे खानसामा, कलाकार, सेवक, फकीर, गोसावी आणि अगदी आंधळे भिकारी बनून त्यांनी माहिती काढली. ते त्या भूमिकेत इतके एकरूप व्हायचे की त्यांची बोलीभाषा, देहबोली, सवयी सगळं काही त्या पात्रासारखं असायचं. बरोबर. माझ्या मनात एक प्रश्न येतोय. आज आपल्याकडे सॅटेलाइट आहे, एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन आहे. त्या काळात शत्रूंच्या गोटात राहून या लोकांनी संवाद कसा साधला असेल, माहिती महाराजांपर्यंत पोहोचवली कशी असेल. असताना एकमेकांना संदेश देण्यासाठी ते पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजाचा वापर करत. काय सांगताय? म्हणजे कसं? उदाहरणार्थ, कोकिळीच्या आवाजाचा एक विशिष्ट अर्थ, तर मोराच्या आवाजाचा दुसरा. प्रत्येक आवाजाचा एक ठरलेला संकेत होता. हे अविश्वसनीय आहे. याचा अर्थ प्रत्येक हेराला फक्त सांकेतिक भाषाच नाही तर निसर्गाचंही सखोल ज्ञान असणं गरजेचं होतं. ही तर दुहेरी पात्रता झाली. नक्कीच. एवढंच नाही, काही वेळेस तर गाण्यांमधून, भजनांमधून सांकेतिक भाषेत संवाद साधला जायचा. अच्छा, ही एक पूर्णपणे विकसित केलेली सांकेतिक भाषा होती जी फक्त त्यांच्याच लोकांना समजत असे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, कोणती? हे फक्त माहिती आणणारे बातमीदार नव्हते. नाही, मग त्यांचं काम आणखी काय होतं? ते प्रशिक्षित योद्धे होते.
त्यांचं काम फक्त काय आहे हे सांगणं नव्हतं, तर काय करायला हवं यासाठीची पूर्वतयारी करणं होतं. म्हणजे त्यांनी शत्रूच्या प्रदेशाचे नकाशे बनवले, गुप्त मार्ग शोधले, किल्ल्यांमधल्या कमकुवत जागा हेरल्या आणि आणि अगदी जमिनीखालून जाणाऱ्या गटार मार्गांचीही अचूक माहिती काढली होती. कोणतीही मोहीम सुरू होण्याआधी त्या मोहिमेचा संपूर्ण आराखडा बहिर्जींच्या माहितीच्या आधारावर तयार असायचा. या सगळ्या पद्धती ऐकून खरंच थक्क व्हायला होतं, पण याचं खरं प्रत्यंतर एखाद्या मोठ्या मोहिमेतच दिसलं असेल. बरोबर. सुरतेची मोहीम हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण मानता येईल का? हो. कारण ती मोहीम तर निव्वळ बहिर्जींच्या बुद्धिमत्तेवर जिंकली असं म्हटलं जातं. हो. सुरतेची पहिली लूट ही बहिर्जी नाईकांच्या आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याच्या कार्याचा कळसच आहे. या मोहिमेची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे. शाहिस्तेखानाच्या 3 वर्षांच्या पुणे आणि आसपासच्या प्रदेशातील वास्तव्यामुळे स्वराज्याची तिजोरी जवळजवळ रिकामा झाली होती. स्वराज्याला मोठ्या आर्थिक ताकदीची गरज होती. आणि सुरत म्हणजे मुघलांची आर्थिक राजधानी, व्यापाराचं सर्वात मोठं केंद्र. त्यावर हल्ला करणं म्हणजे थेट सिंहाच्या गुहेत हात घालण्यासारखं होतं. बरोबर. सुरत हे अत्यंत सुरक्षित आणि श्रीमंत शहर मानलं जायचं. पण बहिर्जींनी दाखवून दिलं की जे वरून दिसतं तेच खरं असेल असं नाही. या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली होती. हल्ल्याच्या तब्बल 1 महिना आधी ते एका आंधळ्या भिकाडाच्या वेशात सुरतमध्ये फिरत होते. त्यांनी केवळ वरवरची माहिती नाही काढली, त्यांनी शहराची नस ओळखली. त्यांना कळलं की सुरतेचा सुभेदार इनायत खान हा प्रचंड भ्रष्ट आहे. अच्छा. त्याने शहराच्या सुरक्षेसाठी मंजूर असलेल्या अतिरिक्त सैनिकांचे पैसे हडपले होते. त्यामुळे कागदोपत्री मोठी फौज असताना शहरात प्रत्यक्षतः केवळ 1000 सैनिकांचीच तुकडी होती. बापरे, ही माहिती म्हणजे मोहिमेचा कणा ठरली असणार. अगदी. त्यांचं खरं कौशल्य हेच होतं की व्यवस्थेतील त्रुटी शोधून काढणं. पण त्यांचं काम इथेच थांबलं नाही. आणखी काय केलं त्यांनी? त्यांनी शहरातील सर्वात श्रीमंत व्यापारी कोण, त्यांची घरं कुठे आहेत आणि त्यांचा खजिना नेमका कुठे ठेवलेला आहे याची अचूक नकाशासहित माहिती मिळवली. म्हणजे कोणत्या व्यापाऱ्याच्या घरी किती संपत्ती आहे, तिजोरी कोणत्या खोलीत आहे, इथपर्यंतची माहिती त्यांच्याकडे होती. हो, इतकी अचूक माहिती. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हल्ला करून परत येणं. बरोबर. हल्ला करणे इतकंच महत्वाचं होतं, लुटलेली संपत्ती घेऊन सुरक्षितपणे परत येणं. बहिर्जींनी सुरतेपासून रायगडापर्यंत जंगलातून जाणारे सर्वात जवळचे आणि सुरक्षित मार्ग आधीच शोधून ठेवले होते, जिथे मुघल सैन्य पोहोचू शकणार नाही. अगदी. या तयारीमुळेच महाराज फक्त 8000 सैनिकांसह सुरतेवर हल्ला करू शकले. आणि त्याचा परिणाम तर जबरदस्त होता. मुघल सत्तेला बसलेला तो एक मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का होता. त्याला हादरावून गेली. याच मोहिमेसंदर्भात तो हेनरी ऑक्सिडेंटचा किस्सा सांगितला जातो, जो त्यांच्या कामाची अचूकता दाखवतो. हो. असं म्हटलं जातं की बऱ्याच वर्षानंतर महाराजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज अधिकारी आला होता, हेनरी ऑक्सिडेंट. त्याने दरबारात बहिर्जी नायकांना ओळखलं. त्याने महाराजांना विचारल्यावर त्याला कळलं की हा स्वराज्याचा गुप्ते तामुक आहे आणि हा तोच आंधळा भिकारी होता, ज्याला त्याने सुरतेच्या वखारी बाहेर पाहिलं होतं. बरोबर, ज्याला हेनरीने काही वर्षांपूर्वी सुरतेच्या वखारी बाहेर बसलेलं पाहिलं होतं. एका गुप्तेरासाठी यापेक्षा मोठी पोचपावती काय असू शकते? अत्यंत शिस्तबद्ध आणि आधुनिक प्रणाली होती. आणि म्हणूनच कदाचित आजचे लष्करी तज्ज्ञही याकडे आकर्षित होतात, नाही का? हो. महाराजांच्या युद्धनीतीला गनिमी कावा म्हणतात. पण त्याचा अभ्यास आज जगभरात का होतो? याचं कारण असं आहे की महाराजांची रणनीती ही असममित युद्धाचं म्हणजे असिमेटिक वॉरफेअरचं एक उत्कृष्ट आणि आद्य उदाहरण आहे. असममित युद्ध म्हणजे काय? म्हणजे कमी संसाधने आणि कमी सैन्यबळ असूनही आपल्यापेक्षा अनेक पटींनी मोठ्या आणि शक्तिशाली शत्रूला कसं हरवायचं याचं शास्त्र. म्हणजे ताकदीने नाही तर युक्तीने लढणं. युक्तीने, बुद्धीने आणि अचूक माहितीच्या जोरावर लढणं. त्यांची तत्व साधी पण अत्यंत प्रभावी होती. जसं की अचानक हल्ला करणे, शत्रूला विचार करायला वेळच न देणे, त्याला गोंधळात टाकणे, सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचा आणि भूभागाचा शस्त्र म्हणून वापर करणे आणि सर्वात महत्त्वाचं, शत्रूच्या पुरवठा साखळीवर हल्ला करून त्याला कमजोर करणे. अगदी बरोबर. हीच तत्व आजच्या आधुनिक गनिमी काव्याचा आणि विशेषतः दहशतवादी कारवायांचा म्हणजे काउंटर टेररिझम ऑपरेशनचा आधार बनली आहेत. याचं एखादं ठोस आधुनिक उदाहरण देता येईल का, ज्याची तुलना महाराजांच्या मोहिमेसोबत केली जाते? मला शाहिस्तेखानाच्या लाल महालावरील हल्ला आठवतोय. शाहिस्तेखानावरील हल्ला हे याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. विचार करा, 1.5 लाख सैन्याच्या गराड्यात, शत्रूच्या बालेकिल्ल्यात, त्याच्याच महालात घुसून
फक्त 400 सैनिकांच्या मदतीने केलेली ती एक धाडसी कमांडो कारवाई होती. हो. अनेक लष्करी विश्लेषक या मोहिमेची तुलना थेट अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारण्यासाठी पाकिस्तानमधील ॲबोटाबाद येथे केलेल्या ऑपरेशन नेपच्यून स्पियरशी करतात. हे खूपच रंजक आहे. या दोन्हीमध्ये काय साम्य होतं? दोन्ही ठिकाणी शत्रू त्याच्या सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी होता. दोन्ही मोहिमा अचूक आणि ठोस गुप्त माहितीवर आधारलेल्या होत्या. दोन्हीकडे आश्चर्याचा धक्का म्हणजे एलिमेंट ऑफ सरप्राईज आणि वेग म्हणजे स्पीड हे सर्वात मोठं शस्त्र होते. आजही तितकीच प्रभावी आहे. अगदी बरोबर. त्यांचा हा वारसा केवळ मराठा साम्राज्यापुरता मर्यादित राहिला नाही. तो आज भारतीय लष्कराच्या अनेक सिद्धांतांमध्ये आणि जगभरातील लष्करी शिक्षण संस्थांमध्ये अभ्यासला जातो. कमी संसाधनांमध्ये मोठ्या शत्रूचा सामना कसा करायचा याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. हो, हे केवळ शौर्य नव्हतं, तर एक परिपूर्ण लष्करी विज्ञान होतं, ज्याचा पाया बहिर्जी नाईक यांच्यासारख्या वीरांनी रचलेल्या माहितीच्या अचूकतेवर होता. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की शिवाजी महाराजांचं स्वराज्य केवळ तलवारीच्या जोरावर नाही, तर माहितीच्या अचूकतेवर आणि विश्लेषणावर उभं होतं. बहिर्जी नाईक यांच्यासारख्या योद्ध्यांनी माहितीलाच सर्वात मोठं शस्त्र बनवलं. आणि माहितीला शस्त्र म्हणून वापरण्याची ती कला आजही तितकीच प्रभावी आहे. तंत्रज्ञान बदललं आहे, हेरगिरीची साधनं बदलली आहेत, पण शत्रूला समजून घेणं, त्याच्या कमकुवत जागा शोधणं आणि अचूक वेळी हल्ला करणं ही मूळ तत्त्व तीच आहेत. यावर विचार करण्यासारखा एक शेवटचा मुद्दा. बहिर्जी नाईक यांच्याबद्दल कोणतीही अधिकृत चित्र किंवा विस्तृत दस्तऐवज उपलब्ध नाहीत. त्यांचं आयुष्य आजही एका रहस्याच्या पडद्याआड आहे. एक यशस्वी गुप्तहेर असल्याची हीच तर सर्वात मोठी पावती आहे का, की इतिहासालाही तुमचा खरा चेहरा माहीत नसावा? छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नाही, तर तो एक विचार आहे, जो आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देतो. ही मेगा सिरीज तुम्हाला कशी वाटली? बुकवाईज विथ अनिलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.